गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरिः ओम। जय गुरुदेव। आजच्या आपल्या मासिक सत्संगामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। खरं तर मी तुमच्या सगळ्यांचा खूप आभारी आहे। आपण सगळेजण आज एकादशीच्या दिवशी भेटतो आणि त्या निमित्तानं एक सत्संग घडतो। मलाही एक मोठा सत्संग घडतो, एक विषय मिळतो अभ्यासाला, विचाराला। तर आपण मागच्या वेळेला जाहीर केल्याप्रमाणे या महिन्यापासून म्हणजे आषाढी एकादशीचा सुमुहूर्त आहे आणि ह्या सुमुहूर्तावर आपण उपनिषदांचा अभ्यास सुरू करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की आपली भारतीय संस्कृती ही अतिशय समृद्ध आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीची समृद्धी ही आपल्या वाङ्मयामध्ये दडलेली आहे। वाङ्मय कुठलं तर जे ऋषींनी निर्माण केलं, अगदी प्राचीन आदी असं जे आहे, तर त्या काळातलं वाङ्मय, ज्या काळामध्ये मनुष्याला, ऋषींना कुठलीही घाई गडबड नव्हती, कुठे जायचं नव्हतं, कुठे जाऊन पोहोचायचं नव्हतं, अशा शांत वेळी समृद्ध काळामध्ये निसर्ग समृद्ध होता, जीवन समृद्ध होतं। अशा प्रकारची सगळी समृद्धी उपलब्ध असताना आपल्या ऋषींनी विचार मंथन सुरू केलं की आपण नेमके कोण आहोत, आपण कुठून आलो, आपल्या जन्माचं नेमकं उद्दिष्ट काय आहे। आणि हे जे काही शरीर आहे हे मृत्यूनंतर जाऊन जमिनीत मिळतं, म्हणजे जमिनीतून जे निर्माण झालं ते जमिनीत गेलं, पण त्या जमिनी व्यतिरिक्त जे काही माझ्या शरीरात आहे, ज्याला आपण मी म्हणतो, तो नेमका कुठून आला आणि मृत्यूनंतर तो कुठे जातो, ह्याचं विचार मंथन आपल्या ऋषींनी सुरू केलं। आणि ह्या विचार मंथनातून वेदाचाच भाग असलेली उपनिषद, त्यानंतर ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता हे सगळं निर्माण झालं, ज्याला आपण प्रस्थानत्रयी असं म्हणतो। उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता हे तीन आधारस्तंभ आहेत आपल्या भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचे, आपल्या समृद्धीचे हे आधारस्तंभ आहेत। जसे स्टूलला तीन पाय असतात, तसे ह्या समृद्धीला तीन ही अंग आहेत। त्यातलं भगवद्गीतेचं अंग हे सर्वोच्च आहे आणि त्याचा आपण अभ्यास केलेला आहे, पण त्या अनुषंगाने उरलेली दोन अंग काय आहेत हे सुद्धा आपण समजावून घ्यायला पाहिजे आणि त्याचा आपण अभ्यास ह्या निमित्तानं सुरू करतो आहोत। ह्या उपनिषदांना खूप अतिशय महत्व आहे। त्यातलं पहिलं उपनिषद ईशावास्योपनिषद, ह्याचा आज आपण अभ्यास करूया। खूप सोपं आहे हे, आपल्याला सुरुवातीला जरी हे अवघड वाटलं असलं त्याच्या नावामुळे किंवा त्याच्या भाषेमुळे, पण जेव्हा आपण हा सत्संग पूर्ण करू तेव्हा तुम्हाला असं वाटेल, अरे च्या, हे इतकं सोपं आहे, हे तर मी स्वतः पण अभ्यास करू शकतो याचा, असा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये निश्चित निर्माण होईल। अशा रीतीने आज आपण पुढे जाणार आहोत।
तर हे जे काही आपण आज समजावून घेणार आहोत, तर ते आपल्या नेहमीच्या पद्धतीनं म्हणजे खडू-फळा पद्धतीनं जर आपण समजावून घेतलं, तर अधिक चांगल्या रीतीनं म्हणजे जसं शाळेत आपण एखादा विषय, एखादा धडा शिकतो, त्या पद्धतीनं आज आपण हे शिकूया. हं. आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत एक आपली नेहमीची पॉवर पॉइंट शेअर करतो नेहमीप्रमाणे. तर आज आपण ईशावास्योपनिषदाचा अभ्यास सुरू करतो आहोत. ह्या ईशावास्योपनिषदाचा अभ्यास करत असताना आपण काही संदर्भ घेतलेले आहेत आणि त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. तर याच्यामध्ये गीता प्रेस गोरखपूर यांचं ईशा आदी 9 उपनिषद नावाचं एक पुस्तक आहे. ज्याच्यामध्ये 9 उपनिषदांचं त्यांनी विवरण दिलेलं आहे. तर त्याचा आपल्याला बऱ्यापैकी आज उपयोग झालेला आहे. हे पुस्तक हरिकृष्णदास गोयंदका यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर राम मुकुंद दास यांचं YouTube वरती श्री ईशोपनिषद नावाचं उपनिषदाचं पठण आहे. त्या पठणाचाही आज आपण आपल्या पॉवर पॉइंट मध्ये उपयोग केलेला आहे. त्यानंतर विकिस्त्रोत किंवा इंटरनेटवरून पण आपण काही माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळालेली आहे आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपण आपल्यासाठी ही पॉवर पॉइंट बनवलेली आहे. त्या सगळ्यांचे आपण आभार मानूया आणि पुढे जाऊ. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघू की उपनिषदांचं आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला सगळ्यात जवळचे संत ज्ञानेश्वर महाराज, जवळचे अनेक अंगांनी म्हणता येतील. आपण महाराष्ट्रातले आहोत म्हणूनही म्हणता येतील. आज आषाढी एकादशी आहे म्हणूनही संत ज्ञानेश्वर आज आपल्या खूप जवळ आहेत. आज पालखी पोहोचली पंढरपूर मुक्कामी आणि तिनं दर्शन घेतलं विठुरायाचं. त्या दृष्टीने आपल्याला आज ते आपल्या खूप जवळ आहेत असं म्हणता येईल. तर अशा ह्या संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, ह्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या काही ओव्या ह्या गणेश स्तुतीच्या आहेत. ही गणेश स्तुती करताना 18व्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात, उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. अशी ती ओवी आहे. तिचा अर्थ असा होतो की ही 10 उपनिषद जी आहेत, ही त्या श्री गणेशाच्या मस्तकावरती शोभून दिसणारी 10 फुलं आहेत आणि त्या उदार अशा फुलांमध्ये ज्ञानाचा मकरंद भरलेला आहे. त्या फुलांना उदार म्हटलंय. का उदार म्हटलंय? की त्यांच्यामध्ये जो ज्ञानाचा मकरंद किंवा मध भरलेला आहे, त्या मधाचा सुगंध ते उदार अशा अंतःकरणानं सगळीकडे पसरवित आहेत. तर अशी ही उपनिषद ज्यांना श्री गणेशाच्या मुकुटामध्ये स्थान मिळालेलं आहे, असं संत ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत. ती किती महत्वाची असतील. तर अशा ह्या उपनिषदांचा अभ्यास आपण आजपासून सुरू करतो आहोत. तर त्यातलं पहिलं उपनिषद हे ईशावास्योपनिषद असं सांगितलं जातं. सगळ्या उपनिषदांमध्ये अतिशय महत्वाचं स्थान ईशावास्योपनिषदाला दिलेलं आहे. का बरं महत्वाचं आहे ते? तर आपण अगोदर समजावून घेऊ की ते कुठल्या वेदामध्ये आहे. कारण प्रत्येक उपनिषद हे कुठल्या तरी वेदामध्ये असतात. तर 4 वेद आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या प्रत्येक वेदामध्ये 4 भाग असतात. प्रत्येक वेदामध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे 4 भाग असतात. तर अशा ह्या वेदामधला जो यजुर्वेद आहे, या यजुर्वेदामध्ये 5 उपनिषद आहेत. प्रत्येक वेदात काही उपनिषद आहेत. त्यातल्या यजुर्वेदामध्ये जी 10 संत ज्ञानेश्वरांनी सांगितली त्यातली 5 एकट्या यजुर्वेदामध्ये आहेत. कुठली 5 आहेत ती? ईशोपनिषद, कठोपनिषद, तैतरेयोपनिषद, श्वेताश्वेतरोपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद. त्यातलं जे ईशोपनिषद आहे किंवा ईशावास्योपनिषद त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. असं हा यजुर्वेद, हे यजुर्वेदाचे पण 2 भाग आहेत. एकाला शुक्ल यजुर्वेद म्हटलं जातं आणि एकाला कृष्ण यजुर्वेद म्हटलं जातं. शुक्ल यजुर्वेद याच्यासाठी म्हटलं जातं की तो शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मंत्र आहेत आणि मंत्राच्या भागाला नेहमी शुद्ध भाग म्हटलं जातं.
तर ह्या यजुर्वेदामध्ये किंवा शुक्ल यजुर्वेदामध्ये 2 संहिता आहेत. आपण सगळ्यात वरती पाहिलं की वेदाला संहिता असतात, ब्राह्मण असतात, आरण्यक असतात आणि उपनिषद असतात. तर अशा ह्या शुक्ल यजुर्वेदाला 2 संहिता आहेत. एका संहितेचं नाव आहे माध्यंदिन संहिता आणि दुसरी संहिता आहे त्याला म्हटलं जातं कण्व संहिता. त्यातली जी कण्व संहिता आहे त्या कण्व संहितेचे 40 अध्याय आहेत. त्यातल्या 40वा जो अध्याय आहे तो अध्याय म्हणजे हे ईशावास्योपनिषद आहे. आता तुम्हाला वाटलं असेल की हे जरा थोडंसं अवघडच दिसतंय. तर हे अवघड वगैरे काही नाही, त्याचं स्थान नेमकं कुठं आहे हे आपल्याला समजावं म्हणून ही चर्चा आपण इथे केली आहे. काय चर्चा केली आहे? 4 वेद आहेत. या 4 वेदामधला यजुर्वेद, त्या यजुर्वेदाच्या कण्व संहितेचा 40वा भाग किंवा अध्याय म्हणजे ही उपनिषद आहे. तर हे फक्त आपल्याला माहित व्हावं एवढ्या पुरतं आहे. बाकी याचा त्या ज्ञानाचा आणि आपला याच्या वाचून कुठे काही थांबणार किंवा अडणार नाहीये. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपलं जे वाङ्मय आहे ते नेमकं कसं आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं. तर हे स्थान आपण लक्षात घेतलं. आता ह्या ईशावास्योपनिषदाची आपण वैशिष्ट्य बघूया. याची काय वैशिष्ट्य आहेत? तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की वैदिक संहितेमध्ये अंतर्भूत होणार हे एकमेव उपनिषद आहे. तर आपल्याला माहिती झालंय आता की प्रत्येक वेदाला संहिता असते. संहिता म्हणजे काय? तर मंत्र. मंत्र आणि श्लोक याच्यामधला फरक आता तुम्हाला माहिती झाला असेल आतापर्यंत. मंत्र म्हणजे ते की जे ईश्वराकडून आले आणि श्लोक म्हणजे ते की जे माणसानं किंवा ऋषींनी रचले. हा मंत्र आणि श्लोक याच्यामधला फरक आहे. मग हे जे उपनिषद आहे हे उपनिषद मंत्रांमध्ये अंतर्भूत होतं. म्हणजे हे ऋषींनी रचलेलं नाही तर ते ईश्वराकडून आलेलं आहे असं समजलं जातं. त्यामुळं याला कुठलंही चॅलेंज होत नाही. तर हे वैदिक संहितेमध्ये अंतर्भूत होणारं उपनिषद आहे. संहितेचा भाग आहे ते. याचा मंत्र भागामध्ये समावेश होतो जे मी आता सांगितलं आणि म्हणूनच या उपनिषदाला जास्त महत्व आहे. जास्त म्हणजे किती? तर सगळ्या उपनिषदामध्ये याला पहिलं स्थान दिलं जातं ईशावास्योपनिषदाला. तुम्हाला असं वाटत असेल की आता पहिलं स्थान दिलं जातं इतकं महत्वाचं आहे म्हणजे हे खूप अवघड असेल. तर तसं नाहीये. हे खूप सोपं आहे. याच्यामध्ये फक्त 18 श्लोक आहेत आणि ह्या उपनिषदाचा जो पहिला मंत्र आहे त्या पहिल्या मंत्राचा पहिला शब्द ईशावास्यमिदम असा आहे. आणि हा पहिला शब्द ईशावास्यमिदम असा असल्यामुळे ह्या उपनिषदाचं नाव काय आलंय? ईशावास्योपनिषद असं त्याचं नाव आलं आहे किंवा असं त्याचं नाव रूढ झालेलं आहे. तर ही ह्या उपनिषदाची वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य पाहिली आपण? की याचा मंत्र भागात समावेश होतो आणि हे संहितेमध्ये समाविष्ट होणारं एकमेव उपनिषद आहे. तर प्रत्येक उपनिषदाला एक शांती मंत्र असतो आणि हा शांती मंत्र आपण आपल्या दैनंदिन वापरात नेहमी वापरतो पण आपल्याला माहिती नसतं की हा अमुक ह्या उपनिषदाचा शांती मंत्र आहे. तर आपण आज हे कुठले शांती मंत्र कुठल्या उपनिषदाशी जोडलेले आहेत ते थोडंसं आपण समजावून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ईशावास्योपनिषदाचा शांती मंत्र कुठला आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती झळकलेलंच आहे पहिलं वाक्य, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आता तुम्ही म्हणाल आम्हाला तर हा सगळा मंत्र माहिती आहे. मग असंच आहे, हे सोपं आहे, आपण वापरतो नेहमी आणि इव्हन ह्या उपनिषदामध्ये जे काही शिकवलेलं आहे ते सगळं भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. फक्त भगवद्गीतेमध्ये येताना ते नेमकं कुठून आलं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपली उपनिषदांची आपली ओळख झालेली असली पाहिजे आणि आपल्याला छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे की हो मला माहिती आहे, माझी संस्कृती मला माहिती आहे, माझी उपनिषदं मला माहिती आहे. हा आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण व्हावा यासाठीच आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. तर हा मंत्र आपण पाहिला शांतीपाठाचा मंत्र आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्रिवार शांतीचा उल्लेख केला जातो. ओम शांती शांती शांती.
तर याचं जे उच्चारण आहे, हे उच्चारण आपण ज्यांचे मगाशी आभार मानले त्या युट्यूबवरती कशा पद्धतीनं केलेलं आहे, आपण ते उच्चारण, शास्त्रशुद्ध उच्चारण ऐकूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. तर इतर शांतिपाठ पण आहेत. जसा ईशावास्योपनिषदाचा शांती मंत्र किंवा शांतिपाठ आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पाहिला, की जे हा श्लोक आपण नेहमी म्हणतो. आपल्याला असं वाटतं हा श्लोक आहे, परंतु हा मंत्र आहे. आणि असेच इतर मंत्र आहेत. इतर उपनिषदांना, प्रत्येक उपनिषदाला एक शांतिपाठ असतो. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, ओम शन्नो मित्र शं वरुणः. तर हे 3 वेगळे मंत्र मी इथे उदाहरणादाखल सांगितलेले आहेत. तर हे सगळे शांतिपाठाचे मंत्र आहेत. तर हा जो शांतिपाठ आपण आता ऐकला, तर याचा अर्थ काय आहे तो आपण बघूया. ह्या शांती मंत्राचा अर्थ ओम पूर्णम अदः, हे त्याचं विभाजन झालं किंवा त्याची फोड झाली. तर ओम हे सच्चिदानंद स्वरूप परमेश्वराला ओम ह्या नावानं संबोधलं जातं. पूर्णम म्हणजे ते सर्व प्रकारे पूर्ण आहे, आणि अदह म्हणजे परब्रह्म पुरुषोत्तम. तर सच्चिदानंद स्वरूप असं ते परब्रह्म पुरुषोत्तम सर्व प्रकारे पूर्ण आहे. तो परमात्मा पूर्ण आहे. पूर्णम इदम, आता याचा अर्थ काय होतो? पूर्णच आहे हे दृश्य जगत सुद्धा. इदम म्हणजे हे. तर हे जे काही दृश्य जगत आहे, आता हे दृश्य जगत म्हणजे आपल्या डोळ्याला दिसणार, फक्त पृथ्वीच नव्हे, तर आपण नेहमीच अभ्यास करतो ते पृथ्वी, ग्रहमाला आणि आपल्या डोळ्याला जे काही दिसतं आणि दिसत नाही, हे सगळं ब्रह्मांड जे आहे हे सुद्धा कसं आहे? हे सुद्धा पूर्णच आहे. पूर्णात पूर्णम उदच्यते, म्हणजे पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जगत अस्तित्वाला आलेलं आहे. ह्या जगताची निर्मिती कुठून झाली? तर त्या परमेश्वरामधून ह्या जगताची निर्मिती झालेली आहे. पूर्णात पूर्णम उदच्यते. पुढचा भाग आपण बघूयात ह्याच मंत्राचा. पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते. म्हणजे असं जरी असलं की त्या पूर्णातून पूर्ण आलेलं आहे, पूर्ण परमेश्वरातून हे पूर्ण ब्रह्मांड आलं, असं जरी असलं तरी पूर्णस्य पूर्णम आदाय, पूर्णातून पूर्ण जरी बाहेर काढलं तर मग खाली राहील ते शून्य राहील का? 10 मधून 10 काढले तर शून्य राहतात. मग पूर्णातून पूर्ण काढलं तर शून्य राहील का? आपल्या ऋषींनी त्याचं उत्तर दिलंय की तसं नाहीये. पूर्णातून पूर्ण काढल्यानंतर सुद्धा केवळ पूर्ण शिल्लक राहतात. पूर्णम एव अवशिष्यते, केवळ पूर्ण शिल्लक राहतं. त्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला कुठलीही बाधा येत नाही. त्या भगवंताला, त्या परमेश्वराला कुठलीही बाधा हे पूर्ण बाहेर काढल्यामुळे येत नाही. ओम शांती शांती शांती. ही 3 वेळा शांती का उच्चारली? तर त्रिविध तापापासून आम्हा सगळ्यांना शांती मिळो असा त्याचा अर्थ आहे. मग हे त्रिविध ताप कुठले आहेत? तर पहिला ताप हा आध्यात्मिक ताप सांगितला जातो. आध्यात्मिक म्हणजे काय? तर शारीरिक किंवा मानसिक. मग शारीरिक ताप कुठला असतो? की वेगवेगळे रोग किंवा आजार जे आपल्याला होतात, तर त्यापासून आम्हाला शांती मिळो. त्यानंतर मानसिक ताप कुठले आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ह्याचा सुद्धा आपल्याला त्रास होतो, तर त्यापासून सुद्धा आम्हाला शांती मिळो. त्यानंतर आधिभौतिक ताप म्हणजे शरीराव्यतिरिक्त जसं शत्रू आहेत किंवा इतर व्यक्ती आहेत, इतर माणसं आहेत, तर त्यांच्यापासून सुद्धा जर काही त्रास होत असेल तर त्यापासून सुद्धा आम्हाला शांती मिळो. आणि तिसरा ताप आहे त्याला अधिदैविक म्हटलं जातं. अधिदैविक म्हणजे काय? तर ह्या सृष्टीकडून होणारा त्रास, जसं की भूकंप होतो, विजा कोसळतात, म्हणजे अशा प्रकारचे जे दैवी प्रकोप आपण म्हणतो, तर त्या प्रकोपांपासून पण आम्हाला शांती मिळो.
तर अशा प्रकारे ह्या सर्व 3 प्रकारचे ताप जे असतात ह्या सृष्टीमध्ये, त्यांच्यापासून आपल्याला शांती मिळावी म्हणून आपण परमेश्वराची प्रार्थना करतो आणि 3 वेळा ओम शांती 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 असं म्हणतो. आपण पुढे जाऊया आता. तर हे जे ईशावास्योपनिषद आहे, हे 18 मंत्रांचं उपनिषद आहे. तर याचा आपण अगोदर आराखडा बघूया की या 18 मंत्रांची विभागणी नेमकी कशी कशी झालेली आहे. तर पहिल्या मंत्रामध्ये ह्या उपनिषदाचं मूळ सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी अगोदर आपल्याला एक मूळ असं एक कन्सेप्ट दिलेली आहे. तर ती कन्सेप्ट त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये दिली. त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये असं सांगितलं की ही जी कन्सेप्ट आहे मूळ, तिचं जर तुम्ही पालन केलं तर काय होईल ते त्यांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलं. तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं की हे जे काही आम्ही सांगतो आहोत त्याचं जर तुम्ही तुमच्या जीवनात पालन नाही केलं तर काय होईल, त्याची कल्पना त्यांनी आपल्याला तिसऱ्या मंत्रात दिली. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या मंत्रामध्ये त्यांनी परमेश्वराचं स्वरूप काय असतं त्याची कल्पना दिली आहे. त्यानंतर 6, 7 आणि 8 ह्या 3 मंत्रामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की हे परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते जर तुम्ही व्यवस्थित जाणून घेतलं तर काय होईल, हे त्यांनी 6 ते 8 ह्या मंत्रामध्ये दिलंय. त्यानंतर 9 ते 11 ह्या मंत्रामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की हे परमेश्वराचं स्वरूप तुम्ही जर जाणून नाही घेतलं तर काय होईल. आणि 12 ते 14 ह्या मंत्रामध्ये पण तेच त्यांनी म्हणजे परमेश्वराचं स्वरूप न जाणल्यानं काय होईल हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. पुढे 15, 16 आणि 17 ह्या 3 मंत्रामध्ये परमेश्वराला काहीतरी एक मागणं मागितलेलं आहे आणि 18व्या मंत्रामध्ये अग्नीची प्रार्थना केली आहे आणि अग्नीला काही मागणं मागून ह्या उपनिषदाचा समारोप केलेला आहे. तर अशा रीतीनं ह्या उपनिषदाचा हा आराखडा आहे आणि ह्या आराखड्याप्रमाणे आपण हळूहळू पुढे जाऊया. तर पहिला मंत्र आपण बघूया की ह्या उपनिषदाचा पहिला मंत्र काय आहे. तर हा पहिला मंत्र आहे वैश्विक सत्याचा किंवा त्या वैश्विक सत्याला अनुरूप एक आज्ञा पण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर हे वैश्विक सत्य काय आहे आणि त्या सत्याला अनुरूप अशी काय आज्ञा त्यांनी आपल्याला दिलेली आहे आपण बघूया. पहिला मंत्र आहे ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधः कस्य स्वित् धनम्. पहिल्या ओळीमध्ये त्यांनी वैश्विक सत्य सांगितलंय आणि दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला काही आज्ञा दिलेली आहे. काय आहे ते वैश्विक सत्य आणि काय आहे ती आज्ञा हे समजावून घेण्यापूर्वी आपण याचं शास्त्रशुद्ध उच्चारण कसं असतं ते बघूया. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. असा हा मंत्र आहे. तर ह्या मंत्राची फोड काय होते, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो ते आपण बघूया. कारण आपल्याला खूप महान ऋषींच्या मोठ्या मोठ्या कॉमेंट्रीज नको आहेत. याच्यावरती शंकराचार्यांची कॉमेंट्री आहे. त्याशिवाय सुद्धा प्रत्येक महान आचार्यांनी याच्यावरती टीका लिहिलेल्या आहेत, टीका ग्रंथ लिहिलेले आहेत. यातल्या एका मंत्रावरती 3 तासांचं व्याख्यान देता येतं. अशी व्याख्यानं उपलब्ध आहेत इंटरनेटवरती. परंतु आपल्याला ह्या संपूर्ण उपनिषदाचा आढावा घ्यायचा आहे. ह्या उपनिषदाची आपली आज एकदा तोंड ओळख झाली की तिथून पुढचा अभ्यास तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. तर आपण हा अर्थ समजावून घेऊ ह्या मंत्राचा. याची फोड अशी होते ईशा वास्यम इदम सर्वम यत् किंच जगत्याम जगत. तर ह्या शब्दांचे मराठी अर्थ काय होतात. ईशा वास्यम, ईश्वराने व्याप्त केलेलं आहे किंवा ईश्वरानं झाकून टाकलेलं आहे. वास्य म्हणजे काय, आच्छादन घालणे. तर ईश्वरानं व्याप्त केलेलं आहे हे सर्व. काय व्याप्त केलेलं आहे, जगत्याम. जगत्याम म्हणजे त्याच्या अगोदर एक शब्द आहे यत्किंच, जे काही आहे ते सगळं. हा शब्द कसा वापरलेला आहे
म्हणजे तुम्हा आम्हाला जे काही दिसतं ते याच्यातून काहीही सुटत नाही, म्हणून त्यांनी 3 शब्द वापरलेत. यत्किंच, जे काही आहे ते. कुठे? अखिल ब्रह्मांडामध्ये, जगत्याम. जगत, जगतचा अर्थ काय होतो? चेतन आणि जड. तर चेतन जड अशा जगताचं ह्या अखिल ब्रह्मांडामध्ये जे काही आहे ते, म्हणजे तीनही शब्दरचनांमधून काहीही सुटलेलं नाही. ते सगळं काय केलेलं आहे? ईश्वरानं आच्छादित केलेलं आहे किंवा व्याप्त केलेलं आहे. पुढे सांगतायत, तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधः कस्य स्विद धनम. ज्यांनी संस्कृत कधी अभ्यास केलेला नसेल त्यांनी सुद्धा लक्षात घ्या की हे सोपं आहे. आपण प्रत्येक शब्दाचा वेगळा वेगळा अर्थ फोडून घेतोय आणि मराठी भाषा ही मुळातच संस्कृत पासून निर्माण झालेली आहे. म्हणजे संस्कृत ही आपली जननी आहे, आपली माता आहे. त्यामुळे ती अवघड असणं शक्यच नाहीये. त्यामुळे बरेचसे अर्थ मराठी भाषेशी जुळणारे आहेत. तर इथे आपण बघूया की तेन त्यक्तेन भुंजिताः. तर तेन म्हणजे त्या ईश तत्वाच्या साक्षीनं, त्यक्तेन म्हणजे त्यागपूर्वक, आणि भुंजिता म्हणजे भोग घे. तर तू ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा भोग घे. कुणाच्या साक्षीनं घे? त्या ईश तत्वाच्या साक्षीनं. म्हणजे त्या भगवंताची साक्ष त्याला राहू दे. तो नेहमी साक्षी आहे तू भोगत असताना. आणि तो भोग कसा घ्यायचा आहे? त्यागपूर्वक घ्यायचा आहे. त्यक्तेन, त्यागपूर्वक भोग घे. आसक्त होऊ नको. मा गृधः. गृधः म्हणजे काय? आसक्त होणे किंवा गोळा करणे. तर मा गृधः, तू आसक्त होऊ नकोस, गोळा करू नकोस. कस्य स्विद धनम. इथे प्रश्न विचारलेला आहे की खरोखर हे भोग्य पदार्थ कुणाच्या मालकीचे आहेत? आपण जे मालकी हक्क निर्माण केलेले आहेत तो आपला मोठा भ्रम आहे. हे खरं तर मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणं, नाही का? किंवा एक हिंदीमध्ये पण एक शब्दरचना आहे, सब भूमी गोपाल की. म्हणजे खरं तर हे सगळं जे काही आहे, भूमी याचा अर्थ काय? तर आपल्या आजूबाजूला जी काही संपत्ती आहे हे सगळं परमेश्वराचं आहे. परंतु त्याच्या आपण आपापसामध्ये सोयीसाठी वाटण्या केलेल्या आहेत. ठीक आहे, सोयीसाठी म्हणून असेल तरी काही हरकत नाही. परंतु आपल्या मनामध्ये ही भावना कायम ठेवली पाहिजे की हे सगळं जे काही आहे हे भगवंताचं आहे, त्या परमेश्वराचं आहे. आणि ते जर जे दुसऱ्याचं आहे, जे परमेश्वराचं आहे, त्याच्यामध्ये आपण आसक्त होण्याचं कारण नाहीये. खरं तर आपण सुद्धा भगवंताचे आहोत, आपण सुद्धा परमेश्वराचे आहोत. त्यामुळे असलंच तर हे सगळं आपलंच आहे. त्यातलं थोडंसं माझं आहे आणि उरलेलं माझं नाही, अशी भूमिका येणारच नाही. असलं तर सगळंच तुमचं आहे, नसलं तर काहीच तुमचं नाही. आणि हेच आपल्याला सिद्ध समाधी योगामध्ये गुरुजी ऋषी प्रभाकरजी कुठल्या भाषेत सांगतात? एव्हरीथिंग इज युअर्स अँड नथिंग इज युअर्स. सगळं काही तुझंच आहे. त्यामुळे त्याचा तू भोग घे, पण कसा? त्यागपूर्वक भोग घे. आता त्यागपूर्वक भोग घेणे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. आपण एक वर्ग करतो सिद्ध समाधी योगाच्या क्लासमध्ये, लीडर फॉलोअरचा वर्ग. किंवा गीतेमध्ये आपण एक कर्मयोग शिकतो. त्या कर्मयोगामध्ये काय शिकलेलं आहे की देण्याच्या भावनेनं कर्म करणे. तर भोग घेताना सुद्धा तो देण्याच्या भावनेनं घे. आपण पाहिलेली आहेत काही उदाहरणं की आपण वस्त्र परिधान करताना सुद्धा ते कशासाठी कसं वस्त्र परिधान करायचंय? तर देण्याच्या भावनेनं, त्यागपूर्वक वस्त्र परिधान करायचंय. म्हणजे मी घातलेल्या वस्त्रामुळे मी जिथे कुठे जाईल तिथे प्रसन्न वातावरण कसं निर्माण होईल? हा झाला त्याग. मी घेत असलेल्या आहारातून माझ्या शरीराचा ह्या जगताला उपयोग कसा होईल? हा झाला त्याग. म्हणजे भोग घ्यायचा, पण कसा घ्यायचा? त्यागपूर्वक. आणि हे करत असताना कोणाला साक्षी ठेवायचंय? तर त्या ईश तत्वाला साक्षी ठेवायचंय. पहा किती सुंदर आहे. ह्या एकाच मंत्रामध्ये त्यांनी संपूर्ण वेदांचं सार भरलेलं आहे. आणि ह्या मंत्राचा पुढे आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करावा त्याच्यावरती हे संपूर्ण उपनिषद अवलंबून आहे. तर हा मंत्र खूप महत्वाचा आहे. काय सांगितलं यांनी आपल्याला याच्यामध्ये? की सगळं जे काही आहे ते परमेश्वराचं आहे.
सगळं त्यानं व्याप्त केलेलं आहे. हं? आणि त्याचा तू भोग घे, पण कसा घे? त्यागपूर्वक घे. भोग घ्यायला मनाई केलेली नाहीये, परंतु हक्क सांगू नको. हं? ते भगवंताचं आहे हे मनामध्ये हे कायमस्वरूपी लक्षात ठेवून तू त्याचा भोग घे. पुढे आपण जाऊया. दुसरा मंत्र आहे. हं? इथे तुम्हाला उजव्या बाजूला पांढऱ्या अक्षरामध्ये आपला जो प्रवास चाललेला आहे अभ्यासाचा, तो कसा चाललेला आहे ते दिसतंय पहा. तिथे 2 अंक टाकलेला आहे आणि पालन केल्यास. म्हणजे हे जे मूळ सूत्र सांगितलं त्यांनी आपल्याला, काय सूत्र होतं? की जे काही आहे ते सगळं परमेश्वराचं आहे. आणि दुसरा होता त्यातला दुसरी ओळ होती, त्याचा तू त्यागपूर्वक भोग घे. तर हे जर आपण पालन केलं, हे सगळं भगवंताचं मानलं आणि जर आपण कर्मयोगामध्ये राहिलो, हा भोग घेताना हा जर आपण त्यागपूर्वक घेतला तर काय होईल? ही आज्ञा पालन केलं तर काय होईल? तर ते सांगतायत दुसऱ्या मंत्रामध्ये, कुर्वन्ने वेह कर्माणि जिजीविषेत शतम समाह एवं त्वयि नान्यत एतहा अस्ति न कर्म लिप्यते नरे. तर याचं उच्चारण आपण बघूया. माझं उच्चारण तितकं परफेक्ट काही होऊ शकलं नाही, म्हणूनच आपण इथे प्रोफेशनली आपण ऐकूया. कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतं समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे. तर ही जी आज्ञा दिली आपल्याला पहिल्या श्लोकामध्ये, ती जर आज्ञा आपण पाळली तर काय होईल ते त्यांनी इथं सांगितलंय. आता याचा अर्थ काय होतो आपण बघूया. कुर्वन् इह इव कर्माणि जिजीविषेत शतम समाह एवं. ही पहिली ओळ आहे. तर करत असताच या जगात, कुर्वन् इह एव. इह म्हणजे काय? या जगात. एव म्हणजे च आणि कुर्वन् म्हणजे करत असता. म्हणजे ह्या जगात करत असतानाच. काय करत असताना? कर्माणि, शास्त्रनियत कर्म करत असताना. कशी करत असताना? या प्रकारे. एवं शेवटचा शब्द दिसतोय पहा. म्हणजे वर मागच्या श्लोकात जे त्यांनी सांगितलं त्या प्रकारे शास्त्रनियत कर्म ह्या जगात जर आपण करत असू तर काय होईल? जिजीविषेत शतम समाहा. 100 वर्ष जगण्याची इच्छा केली पाहिजे. पहा किती वर्ष जगायला सांगतायत आपले ऋषी आपल्याला? 100 वर्ष जगा म्हणतायत. म्हणजे जगण्याचा कंटाळा येऊ देऊ नका. कसं जगा? तर वरची आज्ञा दिली आहे त्या पद्धतीनं आज्ञा देऊन मग तुम्ही 100 वर्ष जगण्याची इच्छा केली पाहिजे. आणि खरंच आपण जर त्या पद्धतीनं जगलो तर आपणच नव्हे तर आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा म्हणतील की हा माणूस 100 वर्ष जगावा म्हणून. आणि त्याच्या विरुद्ध जर जगलो तर काय म्हणतील? हा मरत का नाही लवकर, नाही का? म्हणजे 100 वर्ष जगण्याची आपल्यालाही इच्छा असावी आणि समोरच्यानेही आपल्याला तसे आशीर्वाद दिले पाहिजे. आणि यासाठी कसं जगावं ते आपल्याला आपल्या ऋषींनी सांगितलंय. पुढच्या ओळीत ते म्हणतायत, त्वयि न अन्यथा इतहा अस्ति न कर्म लिप्यते नरे. म्हणजे काय? की तुला, त्वयि म्हणजे तुला, न अन्यथा इतहा अस्ति यापेक्षा वेगळा मार्ग नाहीये. न अन्यथा यापेक्षा वेगळा, इतहा अस्ति नाहीये मार्ग दुसरा. कसा मार्ग नाहीये? न कर्म लिप्यते नरे. कर्म बंधनकारक होत नाहीत. नरे म्हणजे मनुष्याला. आता या सगळ्याचा आपण एकत्रित अर्थ बघूया की अशा प्रकारची कर्म करत असताना 100 वर्ष जगण्याची इच्छा केली पाहिजे. आणि हा जो पहिल्या मंत्रात त्यांनी आपल्याला सांगितला की त्यागपूर्वक भोग घे, याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाहीये. कशासाठी नाहीये? तर कर्म बंधनकारक होण्यासाठी. म्हणजे कर्म करत असताना आपल्याला मुक्तीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर एवढा एकच मार्ग आहे जो पहिल्या श्लोकात सांगितला. ह्यापेक्षा वेगळा मार्ग नाहीये. आणि ह्यापेक्षा वेगळ्या मार्गाने जर तू कर्म करशील तर काय होईल?
तुला सगळी कर्म बंधनकारक होतील. तुला मग बंधनकारक झाल्यामुळे तुझ्यावरती प्रेशर येईल, तुला डायबिटीस होईल, तुला ब्लड प्रेशर होईल. मनुष्याला बंधनातून मुक्त होण्याचा याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाहीये, हे अगदी ठासून सांगतायत आपले ऋषी. आणि काय मार्ग सांगितला त्यांनी आपल्याला तो? पुन्हा एकदा आपण त्याचं अवलोकन करूया, की हे जे काही आहे ते सगळं ईश्वराचं आहे आणि त्याचा उपभोग तू कसा घे? त्यागपूर्वक घे. माझ्या अस्तित्वाचा, माझ्यामधील शक्तींचा ह्या विश्वाला कसा उपयोग होईल, हे दिवस रात्र मनामध्ये हा विचार ठेव आणि 100 वर्षपर्यंत ह्या आयुष्याचा उपभोग घे. अशा रीतीने जर तू उपभोग घेतला तर तुला कुठलंही कर्म बंधनकारक होणार नाही. तुझ्यासाठी हे संपूर्ण आयुष्य कसं होईल? आनंददायक होईल. असं या दुसऱ्या मंत्रातून आपल्याला ऋषी सांगतायत. पुढे जाऊया आपण. तिसरा मंत्र. हे जे काही सांगितलेलं आहे आपल्याला पहिल्या मंत्रामध्ये, त्याचं जर पालन नाही केलं तर काय होईल? पालन केलं तर आपण आता पाहिलं काय होईल. पालन केलं तर 100 वर्षापर्यंत आपण कसं जगू? तणावमुक्त आनंदात जगू शकू. पण जर पालन केलं नाही तर काय होईल बरं? ऋषी सांगतायत पुढच्या मंत्रामध्ये की ही आज्ञा जर तुम्ही पाळली नाही तर काय होईल? असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा आवृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः. बघूया त्याचं उच्चारण काय आहे. असूर्यानाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः. हे त्याचं उच्चारण आहे. सोपं उच्चारण आहे. आता आपण त्याचा अर्थ बघूया. ही आज्ञा न पाळली तर काय होईल? असुर्या नाम ते लोका अंधेन तमसा आवृताः. सोपं आहे खूप. त्या लोकाचं नाव असुर्या असं आहे. असुर्या नाम ते लोका. ते लोका म्हणजे त्या लोकाचं नाम म्हणजे नाव. असुर्या, असुर्या असं आहे. अंधेन तमसा आवृताः. जो अज्ञान रूपी अंधकाराने, अंधेन म्हणजे अज्ञान रूपी अंधकाराने आवृताः झाकला गेला आहे. म्हणजे तो जो लोक आहे त्याचं नाव असुर्य आहे, जो अज्ञानानं झाकलेला आहे. तांते प्रेत्य अभिगच्छन्ति ये केच आत्महनः जनाः. त्या लोकालाच ते मेल्यानंतर पुन्हा पुन्हा जातात किंवा प्राप्त होतात. कुठल्या लोकाला? असुर्या लोकाला, जो अज्ञानानं झाकलेला आहे. कधी जातात? तर मेल्यानंतर. तांते प्रेत्य, मेल्यानंतर ते पुन्हा पुन्हा त्या लोकाला अभिगच्छन्ति, पुन्हा पुन्हा जातात. ये केच, जे कोणी, कोण जातात त्या लोकाला? असुर्या लोकाला कोण जातात? ये केच, जे कोणी, आत्महनः जनाः, आत्म्याची हत्या करणारे लोक. आता आपण तर सांगितलेलं आत्मा अमर आहे, पण त्या आत्म्याची कशी काय हत्या होईल? तर आत्म्याची हत्या होत नाही. तर म्हणूनच ते काय होतात? पुन्हा पुन्हा त्या लोकाला जातात. कुठल्या लोकाला? पुनरपि जननम पुनरपि मरणम. त्यांना मुक्ती मिळत नाही, म्हणजेच पुन्हा पुन्हा जातात. कोणते लोक? तर आत्मघात करणारे. आत्मघात म्हणजे काय? आत्म्याची हत्या करणं किंवा आत्मघात करणं म्हणजे काय? तर पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं न वागणारे लोक हे आत्म्याची हत्या करतात. म्हणजे पहिल्या श्लोकात आपण काय शिकलेलो आहोत? की जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे आणि त्याचा उपभोग घ्यावा. कसा घ्यावा? तर सर्वांना मिळू देत ह्या भावनेनं घ्यावा. तशा पद्धतीनं जर आपण तो उपभोग घेत नसू तर आपणच आपल्या आत्म्याची हत्या केल्यासारखं आहे किंवा आत्मघात केल्यासारखं आहे. परमेश्वरी आज्ञेच्या विरुद्ध वागणं म्हणजेच काय आहे? आत्मघात करून घेणं आहे. म्हणजे आता काय सांगितलं त्यांनी? की ती जी आज्ञा पहिल्या श्लोकामध्ये दिलेली आहे त्याचं जर तुम्ही पालन केलं तर तुमचं जीवन कसं होणार आहे? तणावमुक्त होणार आहे, आनंददायक होणार आहे. आणि पालन नाही केलं तर काय होणार आहे? तुम्ही पुन्हा पुन्हा त्या अज्ञानरूपी अंधकारानं झाकलेल्या लोकाला
जाणार आहात. म्हणजेच थोडक्यात तुमचं आयुष्य अज्ञानरूपी अंधकारानं झाकलं जाईल. मेल्यानंतर तुम्ही तिथे जाल की न जाल ही दुय्यम गोष्ट झाली. परंतु तुम्ही इथे असताना ह्या जगतातच, ह्या पृथ्वीवरच कशाचा अनुभव घेणार आहात? अज्ञानरूपी अंधकाराचा तुम्ही अनुभव घेणार आहात, असं इथे सांगितलं जात आहे. पुढे आपण चौथा मंत्र बघूया काय आहे. या चौथ्या मंत्रामध्ये ते परमेश्वराचं वर्णन करतायत. पहिल्या 3 मंत्रामध्ये आपण मूळ सूत्र पाहिलं, ते सूत्र पालन केलं तर काय होईल, पालन न केलं तर काय होईल हे पाहिलं. आता चौथा आणि पाचवा ह्या 2 मंत्रामध्ये त्या परमेश्वराचं वर्णन इथे ऋषी करत आहेत. काय म्हणतायत ते? अनेज देकम मनसो जवीयो नैनद देवा आपनुवन पूर्वमर्षत तद्भावतो ज्ञान तेति तिष्ठत तस्मिन् नपो मातरिश्वा दधाती. असा हा मंत्र आहे. तर ह्या मंत्राचं गायन कसं करायचं आपण बघूया. हा मंत्र चालीत कसा म्हणायचा? अनेजदेकं मनसो जवियो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावतो अन्यान् अत्येति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति. लक्षात घ्या, हे सगळे वेदामधले मंत्र आहेत, हे श्लोक नाही आहेत. हे मंत्र आहेत, यांच्यामध्ये अर्थ तर भरलेला आहेच, पण अर्थाच्या व्यतिरिक्त ज्याला एक मंत्रांची शक्ती असते, ती शक्ती सुद्धा याच्यामध्ये भरलेली आहे आणि ज्याचं ऋषी एका विशिष्ट पद्धतीनं उच्चारण करायला सांगतात. तर ते आपण उच्चारण आता इथे ऐकलं. आता याचा आपण अर्थ बघूया. ह्या परमेश्वराचं स्वरूप कसं आहे. त्या परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. अनेजत तत् एकम मनसः जवीयः. तर हा अर्ध्या ओळीचा अर्थ आपण बघूया की अनेजत, अनेजत म्हणजे काय? अचल. आणि तत् म्हणजे काय? ते परमेश्वर. तर अचल असे ते परमेश्वर कसे आहेत? पुढच्या ओळीत काय सांगतायत? पुढच्या शब्दामध्ये एकम मनसः जवीयः. एकम म्हणजे एकमात्र मनापेक्षा, जवीयः म्हणजे वेगवान आहेत. वेगामध्ये सर्वात जास्त वेगवान अस्तित्वामध्ये असलेली कुठली गोष्ट आहे? तर ती एकमात्र गोष्ट आहे, ती म्हणजे मन. मनाशिवाय दुसरं असं काहीही नाही की ज्याला मना इतका वेग आहे. म्हणजे क्षणात आपण इथे असू तर क्षणात अमेरिकेत असतो, अमेरिकेचा विचार करतो. क्षणात आपण चंद्राचा विचार करतो तर क्षणात आपण ह्या विश्वाच्या ब्रह्मांडाच्या पलीकडे काय असेल त्या परमात्म्याचा विचार करतो. म्हणजे क्षणार्धात आपलं मन कुठे जाऊन पोहोचलं? त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे किती वेगवान आहे. तर त्या एकमात्र असणाऱ्या मनापेक्षाही ते वेगवान आहेत. आणि तसंच ते काय आहे? अचल पण आहे. म्हणजे 2 परस्पर विरोधी गोष्टी सांगितल्या की अचल आहेत, ते हलत नाहीत. आणि दुसऱ्या शब्दरचनेत काय म्हणतात? ते वेगवान पण आहेत. पुढे बघूया काय म्हणतात. न एनत देवाहा आपनुवन. यांना देव सुद्धा जाणू शकत नाही. न एनत यांना नाही. आपनुवन जाणू शकत नाही. कोण? देवाहा. देव सुद्धा यांना काय करू शकत नाहीत? जाणू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की देव आणि परमेश्वर काय फरक आहे? एकच तर आहे दोन्ही. तर तसं नाहीये. देव म्हणजे वेगळा आहे, ती कन्सेप्ट वेगळी आहे. जे आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना प्रकाशित करतात त्यांना देव म्हटलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहतो. आपण कशामुळे पाहतो बरं? तर आपण प्रकाशामुळे पाहतो. म्हणून प्रकाशाची देवता जो सूर्य आहे त्याला देव म्हटलेला आहे. आपल्याला वास घेता येतो. कशामुळे घेता येतो बरं? तर ह्या हवेमुळे घेता येतो वास. म्हणून वायू जी आहे ती एक देवता आहे. अशा पंच ज्ञानेंद्रियाच्या 5 देवता आहेत. तर अशा पद्धतीनं पंच ज्ञानेंद्रियाच्या ह्या सृष्टीमधील 5ही महाभूतांच्या ज्या देवता आहेत, ह्या देवता सुद्धा त्या परमेश्वराला जाणू शकत नाही. कारण ह्या देवतांना, ह्या देवांना कुणी निर्माण केलं? त्या ईश्वराने निर्माण केलं. तर ज्यानं निर्माण केलं त्याला हे कसे जाणू शकतील? म्हणून काय म्हटलंय
की देव सुद्धा याला जाणू शकत नाहीत, कारण तो सगळ्यांचं आदी स्वरूप आहे. पुढच्या भागात काय म्हणतायत ते सगळ्यांना जाणणार आहे. पूर्वम अर्षद हा जो शब्द आहे, ह्या पूर्वम अर्षद शब्दाचा अर्थ इथे काय काढलेला आहे? पूर्वम म्हणजे सगळ्यांचे आधी आणि अर्षद म्हणजे ज्ञानस्वरूप, सगळ्यांना जाणणारे. ते परमेश्वर एकच असे आहेत की जे सगळ्यांना जाणतात. त्यांच्या व्यतिरिक्त असं कुणीही नाही जे सगळ्यांना जाणू शकते. उरलेले जे आहेत ते थोडं थोडं जाणतात. जसं की आपण इंद्रियांना जाणू शकू, आपण मनाला जाणू शकू, आपण बुद्धीला जाणू शकू, पण मन आणि बुद्धीच्या पाठीमागे जो आत्मा आहे त्याला आपल्याला जाणता येत नाही. त्या आत्म्याच्या पाठीमागे जे आहे त्याला आपण जाणू शकत नाही. तर अशी प्रत्येकाला काही ना काही मर्यादा येते. तर त्या देवांना सुद्धा काही मर्यादा आहे, म्हणून काय म्हटलंय, देव सुद्धा यांना जाणू शकत नाहीत. पुढे काय म्हटलंय, तद धावतः अन्यात अत्येती तिष्ठत. म्हणजे ते काय करतं, धावणाऱ्या अन्यांना पार करून तिथे उपस्थित असतात. तिष्ठत आपण म्हणतो ना की मी किती वेळ तिष्ठत उभा आहे तरी तू आला नाहीस. तर तिष्ठत उभा राहणे म्हणजे काय, अगोदरच तिथे उपस्थित असतं. कुठे उपस्थित असतं, तर जे धावणारे आहेत त्या सगळ्यांना पार करून. म्हणजे आता आपण लक्षात घेऊया की उदाहरणार्थ सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश आहे, हा सूर्याचा प्रकाश धावतो आहे. तो सूर्यापासून निघाला आणि आपल्यापर्यंत येऊन पोहोचला. जसा आपल्यापर्यंत पोहोचला तसाच तो ह्या ब्रह्मांडाला पार करण्यासाठी धावतच आहे. वर्षानुवर्ष, शतकानुशतक हा प्रकाश धावतो आहे. तसंच ह्या विश्वामध्ये ज्या अनेक गॅलेक्सीज आहेत किंवा आकाशगंगा आहेत, ह्या आकाशगंगामधून कोट्यवधी वर्षापूर्वी निघालेला प्रकाश ह्या ब्रह्मांडामध्ये धावत सुटलेला आहे. तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचतोय, पोहोचलेला आहे, येऊन पोहोचणार आहे. परंतु ह्या कोट्यवधी वर्षापूर्वी निघालेला प्रकाश धावून धावून जिथपर्यंत पोहोचलेला आहे त्या सगळ्याला पार करून हे परमेश्वर नावाचं तत्व तिथं ऑलरेडी उपस्थित आहे. का उपस्थित आहे? कारण ते सगळीकडेच असतं. ते नाही अशी जागाच नाहीये, त्यामुळे ते सगळीकडे उपस्थित असतं. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की देव सुद्धा यांना जाणू शकत नाही. ते सगळ्यांचं आदी आणि ज्ञान स्वरूप आहे. ते जे कोणी धावत राहतात त्या सगळ्या धावणाऱ्यांना पार करून ते धावून धावून जिथे पोहोचतील तिथं ते ऑलरेडी उपस्थित असतात. पुढे काय म्हटलेलं आहे, तस्मिन अपहा मातरिश्वा दधाती. त्याच्या सत्तेनेच काय होतं, जलवर्षा होते, वायुवर्षा होते. वायू काम करतो. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या ज्या काही देवता आहेत, ह्या ज्या काही पंचमहाभूत आहेत, ते कुणाच्या सत्तेनं काम करतात, तर त्या परमात्म्याच्या सत्तेनंच ते सगळे काम करतात. का? कारण त्याच्यामधूनच हे निर्माण झालेले आहेत. त्याच एका शून्यामधून, त्याच एका अनंतामधून हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्याच्याच एकाच्या सत्तेनं हे सगळे काम करतात. अशा रीतीने इथं परमेश्वराचं ह्या मंत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. असंच पुढच्या मंत्रामध्ये पण आपले ऋषी वर्णन करतायत. आपण 5वा मंत्र बघूया. तदेजती तन्नैजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वास्यास्य बाह्यतः. बघूया त्याचं उच्चारण कसं होत आहे ते. तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः. सोपे आहेत मंत्र. माझ्या उच्चारणातून त्यानंतर इथल्या उच्चारणातून तुम्हाला लक्षात आलं असेल की फारसं काही अवघड नाही, अगदी सहज आहे. बऱ्याच वेळा म्हटलं की अगदी सहज गतीनं आपण पण ते म्हणू शकू. पुढे जाऊया आपण. आता त्या मंत्राचा अर्थ बघूया. परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे ह्या मंत्रामध्ये. तर ह्या मंत्रामध्ये जी शब्दरचना होती त्या शब्दांची फोड अशी आहे, तत एजती, तत न एजती. ते चालते. तत एजती म्हणजे काय, ते चालते, म्हणजे ते सगुण आहे. तत न एजती, ते चालत सुद्धा नाही. म्हणजे ते जे परमेश्वर आहेत
ते चालतात पण आणि ते चालत पण नाही. म्हणजेच काय, ते सगुण पण आहेत आणि ते निर्गुण पण आहेत. पुढे काय म्हणतायत, तत् दूरे, ते दूर आहेत म्हणजे दर्शन देत नाहीत. तत् उ अंतिके, तत् उ अंतिके म्हणजे काय, ते अत्यंत समीप आहेत, सदा उपलब्ध आहेत. पहा, ते चालतात म्हणजे ते सगुण आहेत, ते चालतही नाहीत म्हणजे ते निर्गुण आहेत. जसं संतांना पंढरपूरला भगवंताच्या मूर्तीसमोर बसल्यानंतर सगुण भगवंताचं दर्शन होतं. म्हणजेच काय आहे, ते चालतात. आणि ज्यांची निर्गुणावरती ज्या योग्यांची निर्गुणावरती श्रद्धा आहे, त्यांच्या दृष्टीनं भगवंत चालत नाहीत. ते शून्य आहे, ते अनंत आहे. म्हणजे ते सगुण पण आहेत आणि ते निर्गुण पण आहेत. ते दर्शन देत नाहीत. ज्याचा विश्वास नसेल त्याच्यासाठी ते खूप दूर आहे. परंतु ते अत्यंत समीप सुद्धा आहेत. कोणाला, तर जो भगवंताला स्वतःच्या अंतःकरणातच पाहतो, आपल्या हृदयातच भगवंत आहेत हे ज्यानं ओळखून घेतलंय, त्याच्यासाठी ते अत्यंत समीप आहेत, सदा उपलब्ध आहेत. ते उपलब्ध नाहीत अशी अवस्था किंवा अशी वेळ नसतेच. तत् एजती तत् न एजती, तत् दूरे तत् उ अंतिके. पुढे म्हणतात, तत् अंतः अस्य सर्वस्य, ते समस्त जगताच्या आतही आहेत. तत् उ सर्वस्य बाह्यतः, आणि ते समस्त जगताच्या बाहेरही आहेत. तर ह्या जगताच्या आत पण आहेत, ह्या जगताच्या बाहेर पण आहेत. म्हणजेच याचा अर्थ ते नाहीत अशी जागाच नाहीये, परंतु तरी सुद्धा त्याचं वर्णन केलं पाहिजे, त्यांची स्तुती केली पाहिजे. म्हणून ह्या मंत्रांची निर्मिती आपल्या ऋषींनी आपल्यापर्यंत दिलेली आहे की तत् अंतः अस्य सर्वस्य, ते समस्त जगताच्या आतही आहेत आणि जगताच्या बाहेर पण आहेत. तर अशा रीतीनं चौथ्या आणि पाचव्या मंत्रामध्ये आपण परमेश्वराचं स्वरूप पाहिलं. आता आपण बघूया सहाव्या मंत्रामध्ये काय सांगतायत, की हे जाणल्यानं काय होईल. हे जे परमेश्वराचं स्वरूप आपण आता पाहिलं चौथ्या आणि पाचव्या मंत्रामध्ये, ते जर आपण जाणलं तर काय होईल बरं. तर असं परमात्म्याचं स्वरूप समजून घेतल्यानं काय होईल हे पुढच्या सहाव्या मंत्रात सांगतात. यस्तु सर्वाणि भूतान्यात्म अन्येवानुपश्यति, सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. बघूया त्याचं उच्चारण काय आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. त्याचा अर्थ बघूया आपण सहाव्या मंत्राचा, की असं परमात्म्याचं स्वरूप आपण समजावून घेतलं तर काय होईल. यह म्हणजे जो मनुष्य, तू म्हणजे याप्रमाणे, सर्वाणि भूतानी सर्व प्राणी मात्रांना, आत्मनी एव परमात्म्यातच, अनुपश्यती निरंतर पाहतो. म्हणजे जो मनुष्य याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना परमात्म्यात पाहतो. काय आपण चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये परमात्म्याचं स्वरूप पाहिलं आपण, की तो सगळीकडे आहे म्हणून. पण तो सगळीकडे आहे हे तत्व जो मनुष्य आपल्या स्वतःमध्ये उतरवतो किंवा त्याच्या व्यवहारामध्ये वापरतो. कसं वापरलं त्याने ते तत्व, की तो सगळ्या प्राणी मात्रांना परमात्म्यामध्ये बघू लागला. सर्व भूतेषु च आत्मानं ततः न विजुगुप्सते, आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये परमात्म्याला पाहतो. काय करतो तो, सगळ्या प्राणी मात्रांना परमात्म्यात पाहतो आणि प्राणी मात्रांमध्ये परमात्म्याला पाहतो. म्हणजे ही सृष्टी, संपूर्ण सृष्टी म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे. हे पाहत असताना प्रत्येक प्राणी मात्रामध्ये इंडिव्हिज्युअली वेगळं वेगळं प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक व्यक्तीला पाहत असताना पण तो काय पाहतो, त्यांच्यामध्ये त्या परमात्म्याला पाहतो. त्यानंतर तो कधीही कुणाचीही घृणा करत नाही. ततः न विजुगुप्सते, हे वाक्य खूप महत्वाचं आहे पहा. तर हे जाणल्यानं काय होतं, चौथा आणि पाचवा मंत्र याच्यामध्ये जे परमेश्वराचं स्वरूप सांगितलंय, तर ते जाणलं तर त्यामुळे काय होतं, तर तो मनुष्य सगळ्यामध्ये परमेश्वराला पाहू लागतो.
आणि सगळ्यांमध्ये परमेश्वराला पाहिल्यामुळे काय होतं की तो कधीही कुणाचीही घृणा करत नाही. घृणा करत नाही याचा अर्थ काय करतो, तर तो सगळ्यांवरती प्रेम करतो. तर घृणा करत नाही हे निश्चित रीतीनं सांगण्यासाठी, म्हणजे तो सगळ्यांवरती प्रेम करतो, त्याच्यातून तो कुणालाही वगळत नाही हे ठासून सांगण्यासाठी इथे अशा प्रकारची वाक्यरचना आलेली आहे की त्यानंतर तो कधीही कुणाचीही घृणा करत नाही. पुढे 7व्या मंत्रामध्ये अजून आपण बघूया की हे जाणलं तर काय होतं. असं परमात्म्याचं स्वरूप समजून घेतल्यानंतर यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः कः शोक एकत्वम अनुपश्यतः. बघू त्याचं उच्चारण आपण. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत विजानतः तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः. हे झालं ह्या मंत्राचं उच्चारण. आता याचा आपण अर्थ बघूया. 7व्या मंत्राचा अर्थ आपण हे पाहतो आहोत की ते परमेश्वराचं जे स्वरूप आपल्याला 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये सांगितलं ते जाणल्यानं काय होतं, तर ते जाणल्यानं तो मनुष्य कुणाचीही घृणा करत नाही हे आपण पाहिलं. आता ह्या मंत्रात बघूया काय होतं ते. यस्मिन् सर्वाणि भूतानि, ह्या स्थितीमध्ये सर्व प्राणी मात्र केवळ परमात्म स्वरूप होतात. त्या परमेश्वराला जाणणाऱ्या ज्ञानीच्या अनुभवात आत्मा एव अभूत, म्हणजे केवळ परमात्म स्वरूप होतात. आत्मा एव अभूत विजानतः. विजानतः म्हणजे काय, त्या परमेश्वराला जो ज्ञानी जाणतो त्याच्या अनुभवामध्ये काय होतं, तर सगळे प्राणी मात्र त्याच्यासाठी परमात्माच होतात. म्हणजे तो केवळ त्यांच्यात देव बघत नाही तर तेच देव आहेत असं त्याला वाटू लागतं. म्हणजे आता पुढच्या एक टप्पा पुढे आला, ते परमात्मा स्वरूप झाले. तत्र को मोहः कः शोक एकत्वम अनुपश्यत. त्या स्थितीमध्ये, तत्र म्हणजे काय, त्या स्थितीमध्ये, को मोहः, मोह कुठून असणार, कः शोकः, शोक कुठून असणार, एकत्वम अनुपश्यत, एकमात्र परमेश्वराचा, अनुपश्यत म्हणजे काय, निरंतर अनुभव करणाऱ्या पुरुषाला. म्हणजे मगाच्या श्लोकामध्ये काय केलं, त्याने भगवंताला फक्त काय केलं, समजावून घेतलं. ते समजावून घेतल्यामुळे काय झालं की त्याला कोणाचीही घृणा वाटत नाहीये. ह्या श्लोकामध्ये काय आहे की आता तो त्या एकमात्र परमेश्वराचा निरंतर अनुभव करू लागला. आणि तो निरंतर अनुभव केल्यामुळे काय होऊ लागलं की सगळे प्राणी मात्र त्याला परमात्मा स्वरूप झाले. आणि ह्या स्वरूपामध्ये मग आता कशाचा मोह आणि कशाचा शोक. आपण पाहतो की भगवद्गीतेची जी सुरुवात आहे ती ह्या दोन गोष्टींमुळे आहे. अर्जुनाला मोह झाला होता. कोणाचा मोह झाला होता, तर त्याच्या नातेवाईकांचा. आणि दुसरी गोष्ट त्याला शोक झाला होता. कशाचा शोक झाला होता, की हे नातेवाईक आता मरतील म्हणून. म्हणजे मोह आणि शोक ह्या दोन गोष्टी ज्याच्यावरती संपूर्ण भगवद्गीता अवलंबून आहे, तोच संदर्भ पहा इथे आलेला आहे की हा मोह आणि शोक जर नाहीसा करायचा असेल तर काय करायला हवं, तर आपल्याला जे मूळ सूत्र दिलेलं आहे त्याचं पालन करायला हवं. त्या स्थितीमध्ये जर आपण राहू तर कुठून मोह असणार आणि कुठून शोक असणार. त्या एकमात्र परमेश्वराचा जो निरंतर अनुभव करतोय. कसा अनुभव करतोय, निरंतर, त्याच्यामध्ये खंड पडत नाहीये क्षणभर सुद्धा. अशा पद्धतीनं तो त्याचा अनुभव करत असताना काय होईल ते इथे सांगितलंय. आता 8वा श्लोक बघूया आपण की 4थ्या आणि 5व्या मंत्रात जे सांगितलं ते जाणल्यानं अजून काय होईल. पुढे सांगतायत, सपर्यगात शुक्रम कायम अव्रणम अस्नावीरम शुद्धम अपापविद्धम कवीर मनीषी परिभु स्वयं भूर्याथातत् थ्यो अर्थान व्यदधाच्छ श्वतेभ्यः समाभ्यः. बघूया आपण आता याचं शास्त्रशुद्ध उच्चारण बघूया. सपर्यगाच्छुक्रमकायमव्रणम् अस्नाविरं शुद्धमपापविद्धम्
कविर्मनीषी परिभूः स्वयंभूः याथा तथ्यतो अर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः। असा हा मंत्र आहे. आता हा मंत्र जरी थोडा उच्चारायला अवघड दिसत असला किंवा शब्द मोठे मोठे वाटत असले तरी जेव्हा आपण याची फोड करतो तर त्यावेळेला तो अतिशय सोपा होऊन जातो. तर आपण याची फोड करून बघूयात या 8व्या मंत्राची, की सहपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नाविरम. तो महापुरुष प्राप्त होतो. सह म्हणजे काय? तो. पर्यगात म्हणजे प्राप्त होतो. तर तो महापुरुष प्राप्त होतो. कुणाला प्राप्त होतो? शुक्रम म्हणजे परम तेजोमय. आपल्याला माहिती आहे की आकाशामध्ये अनेक ग्रह आहेत, पण एकाच ग्रहाला आपण शुक्र नाव दिलं. आपण म्हणतो शुक्राची चांदणी पहाटे दिसते. का बरं शुक्र नाव दिलं? कारण संस्कृतमध्ये शुक्र या शब्दाचा अर्थ आहे परम तेजोमय. तर शुक्र हा ग्रह इतर सगळ्या चांदण्यांपेक्षा जास्त तेजोमय आहे. म्हणजे अक्षरशः पुष्कळ वेळा जर आपलं आकाश स्वच्छ असेल तर टेनिसच्या बॉल सारखा किंवा चेंडू सारखा तो शुक्र ग्रह दिसतो प्रकाशित. तर तो महापुरुष कशाला प्राप्त होतो? परम तेजोमय शुक्रम अकायम. अकायम म्हणजे सूक्ष्म शरीरानं सुद्धा जो रहित आहे असा परमात्मा, त्याला तो प्राप्त होतो. पुढे काय सांगितलंय? अव्रणम छिद्ररहित. छिद्ररहित म्हणजे काय? तर आपलं हे जे शरीर आहे याला 9 छिद्र आहेत, आपल्याला माहिती आहे. 2 कानाची छिद्र, 2 नाकाची छिद्र, 2 डोळ्याची छिद्र, एक तोंडाचं छिद्र, एक मूत्रमार्ग, एक गुदामार्ग, अशी 9 द्वार आहेत. तर म्हणून त्याला छिद्ररहित म्हटलंय. तर स्थूल शरीरानं सुद्धा रहित. छिद्ररहित याचा अर्थ काय? ज्याला स्थूल शरीर पण नाही आणि सूक्ष्म शरीर पण नाही. पंचभौतिक शरीरानं जो रहित आहे. शुद्धम अपापविद्धम दिव्य सच्चिदानंद स्वरूप. अपापविद्धम जो कधीही पापानं युक्त होत नाही अशा परमेश्वराला तो महापुरुष प्राप्त होतो. म्हणजे त्या 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये जे परमेश्वराचं स्वरूप सांगितलंय तो समजून घेतल्यानंतर, ते जाणल्यानंतर काय होतं? तर त्या परमेश्वराला हा महापुरुष प्राप्त होतो. त्या परमेश्वराचं पुन्हा एकदा वर्णन केलंय. कशा परमेश्वराला प्राप्त होतो? की जो परम तेजोमय आहे, सूक्ष्म शरीरानं रहित आहे, पंचभौतिक शरीरानं रहित आहे, दिव्य सच्चिदानंद स्वरूप आहे, शुद्ध आहे आणि कुठल्याही पापानं जो युक्त होत नाही अशा परमेश्वराला काय होतो? तो प्राप्त होतो. हे त्यांनी आपल्याला 8व्या श्लोकामध्ये सांगितलं. अशा रीतीने आपण 6, 7 आणि 8 ह्या श्लोकामध्ये 4थ्या आणि 5व्या श्लोकाचा परिणाम पाहिला. ह्या 8व्या श्लोकाचाच काही थोडासा भाग अजून राहिलेला आहे. मोठा श्लोक होता हा. कविही मनीषी परिभुः स्वयंभुः याथा तथ्यतः. म्हणजेच सर्वद्रष्टा. कवी म्हणजे काय? सर्वद्रष्टा. मनीषी म्हणजे सर्वज्ञ. परिभू म्हणजे सगळीकडे विद्यमान आहे. स्वयंभू म्हणजे स्वेच्छेने प्रकट होणारा आहे. याथा तथ्यतः सर्व प्राण्यांच्या कर्मानुसार यथायोग्य आहे. अर्थान व्यदधात शाश्वतीभ्यः समाभ्यः. हा श्लोक थोडा मोठा होता. अर्थान व्यदधात म्हणजे संपूर्ण पदार्थांची रचना ज्यानं केलेली आहे तो, आणि शाश्वत आहे म्हणजे अनादी काळापासून आहे असा. तर असं ते त्या परमेश्वराचं रूप त्यांनी सांगितलं, त्याचं वर्णन केलं. अशा परमेश्वराला तो प्राप्त होतो. म्हणजे 6, 7 आणि 8 ह्या श्लोकांमध्ये आपण काय पाहिलं? तर जो मला सर्वात पाहतो तो कुणाचीही घृणा करत नाही, हे आपण 6व्या श्लोकात पाहिलं. त्यानंतर 7व्या श्लोकात काय पाहिलं? की त्याच्यासाठी सगळे परमात्मा स्वरूप होतात आणि त्याचा शोक आणि मोह नाहीसे होतात. 8व्या श्लोकात काय सांगितलं? तो स्वतःच परमेश्वर स्वरूप होतो. म्हणजे अशा रीतीनं 3 श्लोकामधून त्यांनी आपल्याला सांगितले की तो कुणाची घृणा करत नाही, त्याचा मोहशोक नाहीसा होतो आणि तो स्वतःच परमेश्वराचं स्वरूप होतो.
कशामुळे? तर त्या परमेश्वराला जाणल्यामुळे. कशा परमेश्वराला? तर 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे. काय सांगितलं 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये? की तो कसा आहे? तो स्वतः स्थिर आहे, तो सर्वांना चालना देतो, मनापेक्षाही तो वेगवान आहे, तो चल आहे, तो स्थिर आहे, तो क्षणार्धात भक्तांच्या जवळ येऊन उभा राहतो. हे त्याचं सगळं वर्णन, त्या संपूर्ण परमेश्वराला जर आपण जाणलं तर काय होतो? आपण त्याला प्राप्त होतो. हे झाला 6, 7 आणि 8 या 3 श्लोकांचा टप्पा आपण ओलांडला. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश करू. 9, 10 आणि 11. आता हे इतका वेळ आपण पाहिलं की त्या परमेश्वराला जाणलं तर काय होतं. आता बघणार आहोत त्याला जाणलं नाही तर काय होतं. तर अन्वय आणि व्यतिरेक अशी पद्धत आहे वेदांची. तर अन्वय म्हणजे काय? की एका बाजूने सांगतात की जाणलं तर काय होईल, आणि व्यतिरेक म्हणजे काय? की त्याच्या उलट अर्थाने सांगतात की जर जाणलं नाहीस तर काय होईल. तर जाणलं नाही, परमेश्वराला जाणलं नाही तर काय होईल? तर ते विद्या आणि अविद्या ह्या 2 स्वरूपामधून सांगतायत. की विद्येची आणि अविद्येची चुकीच्या पद्धतीने जर उपासना केली तर काय होईल, म्हणजेच परमेश्वराला जर आपण जाणलं नाही तर काय होईल. हा श्लोक आहे इथे. अंधम तमहा प्रविशन्ति ये विद्याम उपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाम रताः. उच्चारण बघूया. अंधन्तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः. याचा अर्थ बघूया आपण आता. की जर हे जाणलं नाही, परमेश्वराचं स्वरूप आपण जाणलं नाही, व्यवस्थित समजून घेतलं नाही तर काय होईल? अंधन्तमः प्रविशन्ति, अज्ञान स्वरूपी घोर अंधकारामध्ये ते प्रवेश करतात. कोण? भगवंताला न जाणणारे किंवा जे अविद्येची उपासना करतात. अविद्येची उपासना करतात म्हणजे काय? की फक्त कर्मामध्येच लागून राहतात. की सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, संध्याकाळी यायचं, सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, महिन्याच्या शेवटी पगार घ्यायचा, त्या पगारातून घर चालवायचं. म्हणजे कशाची उपासना करतायत ते? फक्त अविद्येची उपासना करतात. अशा रीतीनं फक्त जर अविद्येची उपासना केली तर आपण काय होऊ? अज्ञान रूपी घोर अंधकारामध्ये प्रवेश करू. पुढे काय सांगतायत? ततः भूयः इव ते तमः यऊ विद्यायाम रताः. तर ततः म्हणजे त्यापेक्षाही, भूयः इव अधिक ते तमः ते अंधकारामध्ये प्रवेश करतात. म्हणजे वर जे सांगितलं की अविद्येची उपासना करणारे, अविद्येची उपासना करणारे म्हणजे काय? की फक्त उठायचं, कामाला जायचं आणि घरी यायचं, ही झाली अविद्या. तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त घनदाट अंधकारामध्ये जाऊन पडतात. कोण? ते जे सुद्धा विद्येमध्ये रत आहेत. य उ म्हणजे ते, विद्यायाम रताः विद्येत रत आहेत. आता पहा, या श्लोकामध्ये थोडस आपल्याला विपर्यास वाटतो नाही का? अविद्येची उपासना करणारे अंधारात जाऊन पडतील हे ठीक झालं, परंतु जे विद्येमध्ये रत आहेत ते त्याच्यापेक्षा जास्त अंधारात जाऊन पडतील असं म्हणायला लागले. म्हणजे आता हा श्लोक निश्चितच आपल्याला काहीतरी गहन असा अर्थ सांगत आहे. की विद्येमध्ये जे रत आहेत ते अधिक घन अंधारात कसे जाऊन पडतील? तर त्यांनी आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये विवरण दिलेलं आहे. की विद्येमध्ये रत असणारे कसे काय ईश्वराच्या अप्राप्ती रूपी अंधारात जाऊन पडतात. तर तो श्लोक इथे आहे. अन्य देवाहु विद्यया अन्यदाहु अरविद्यया इति शुश्रुमधीराणाम ये नस्तद्विचक्षिरे. बघूया याचं उच्चारण. अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां ये नस्तद्विचक्षिरे. पाहिलं याचं उच्चारण. आता अर्थ बघूया आपण. की परमेश्वराचं ते स्वरूप जर आपण जाणलं नाही तर काय होईल?
विद्येमध्ये रत असणारे कसे काय अज्ञानरूपी अंधारात पडतात? तर अन्यत एव आहुहु विद्यया, वेगळंच फळ सांगतात. ज्ञानाच्या अनुष्ठानाचे ज्ञानाभिमानी, अन्यत आहुहु अविद्यया, वेगळंच फळ सांगतात व्यवस्थित कर्मांच्या अनुष्ठानाचं, कर्माभिमानी लोक. म्हणजे ही जी पहिली ओळ आहे, पहिल्या ओळीत काय सांगितलं त्यांनी की विद्या आणि अविद्या ह्याचं वेगळंच फळ सांगितलेलं आहे, किंवा वेगळं वेगळं फळ म्हणजे ज्ञानाभिमानी आणि कर्माभिमानी. ज्ञानाभिमानी कुणाला म्हणायचं की जे विद्येमध्ये रत आहेत, आणि कर्माभिमानी कुणाला म्हणायचं जे अविद्येमध्ये रत आहेत. तर फक्त विद्येमध्ये जे रत असतील आणि फक्त अविद्येमध्ये रत असतील तर ते दोघंही काय होणार आहेत? अज्ञानाच्या अंधकारात जाऊन पडतील असं आम्हाला सांगितलंय. कुणी? तर धीर पुरुषांनी. इति शुश्रुम धीराणाम, ज्ञानी पुरुषांनी येनः तत् विचचक्षिरे, अशी वचनं ऐकली आहेत धीर पुरुषांची. तर विद्येचं अनुष्ठान करणारे ज्ञानाभिमानी आणि अविद्येचं अनुष्ठान करणारे कर्माभिमानी, दोघेही कुठे जाऊन पडतात? अंधारात जाऊन पडतात असं आम्हाला धीर पुरुषांनी सांगितलंय. म्हणजे वेगळं वेगळं अनुष्ठान करणारे. परंतु दोन्हीचं जर एकत्रित अनुष्ठान केलं तर काय होईल ते पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल की विद्या आणि अविद्या, अविद्या याचा अर्थ वाईट असं नव्हे, अविद्या पण जीवनासाठी आवश्यक आहे, विद्या पण जीवनासाठी आवश्यक आहे. त्यामुळे विद्या आणि अविद्या दोन्हीचं एकत्रित अनुष्ठान करणं आवश्यक आहे, हे आपल्याला 11वा मंत्र सांगतो. ज्यांनी आम्हाला त्याविषयी व्यवस्थित समजाविलं होतं. येनः तत् विचचक्षिरे, ही ओळ आपली राहिली होती. तर त्या धीर पुरुषांनी आम्हाला व्यवस्थित रीतीने समजावून सांगितलंय. आम्हाला कोणी समजावून सांगितलं नाही असं नाही, आमच्या जवळ ज्ञान आहे, फक्त आता ते तुम्ही समजावून घ्या. काय ज्ञान आहे ते पुढच्या श्लोकात सांगताय. तर हा 11वा श्लोक, ह्या 9, 10 आणि 11 ह्या 3 श्लोकामधला हा 11वा श्लोक सर्वात जास्त महत्वाचा आहे की ह्या अंधकारातून बाहेर कसं पडायचं. विद्याम च विद्याम च यस्तद्वेदो भयम सह अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्ययामृतम अश्नुते. आता सगळ्यात पहिल्यांदा असा श्लोक पाहिला तर आपल्या डोक्यावरून जातो नाही का, पण आता त्याची फोड पाहिल्यानंतर आपल्याला किंवा त्याचं गायन ऐकल्यानंतर तो सोपा वाटायला लागतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं गायन ऐकू. गायन ऐकल्यानंतर लक्षात येईल की आपण वाचतोय तितका काही, वाचताना आपल्याला वाटतंय तितका काही तो अवघड नाहीये. बघूया तसं उच्चारण. विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदो भयं सह अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. हे उच्चारण ऐकल्यावर लक्षात आलं की तितका काही अवघड श्लोक नाहीये. म्हणजे समोरचे गायक म्हणू शकतात, याचा अर्थ थोडी प्रॅक्टिस केली तर मला पण म्हणता येईल. आता याचा आपण याची फोड बघूया. फोड बघितल्यानंतर तो आणखीन सोपा होईल आपल्यासाठी. काय आहे याची फोड? याची फोड आहे विद्यांच अविद्यांच, म्हणजे विद्या आणि अविद्या दोन्ही सुद्धा. यह तत् वेद उभयं सह, म्हणजे ज्ञानाच्या तत्वाला आणि कर्माच्या तत्वाला सुद्धा. पहिल्या 4 शब्दांचा हा अर्थ होतो विद्यांच अविद्यांच. विद्यांच म्हणजे ज्ञानाच्या तत्वाला सुद्धा, अविद्यांच म्हणजे आणि कर्माच्या तत्वाला सुद्धा. आता जो पुढचा जो भाग आहे ओळीचा, यह तत् वेद उभयं सह, त्याचा अर्थ काय होतो? यह तत् वेद, जो मनुष्य त्या दोहोंना एकाच वेळी जाणतो. उभयम, दोहोंना आपण म्हणतो ना उभयता, उभयता म्हणजे दोघे जण. वेद म्हणजे जाणणे. वेद म्हणजे काय? जाणणे. कसं जाणणे? तर सह, एकाच वेळी. यह तत्, याला जो माणूस एकाच वेळी जाणतो. कशाला? तर ज्ञानाचं तत्व आणि कर्माचं तत्व, दोन्ही तत्वांना एकत्रित जो जाणतो त्याचं काय होतं?
अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम आश्नुते. काय होतं त्याचं, की कर्माच्या अनुष्ठानाने तो मृत्यूला पार करतो. विद्येच्या अनुष्ठानाने तो कशाला पार करतो, मृत्यूला पार करतो. आणि ज्ञानाच्या अनुष्ठानाने परमात्म्याला प्राप्त करतो. म्हणजे अविद्या आणि विद्या हे दोन्ही पण आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत. अविद्येचं अनुष्ठान केलं तर मृत्यूला पार करेल. म्हणजेच तुम्ही कर्माचं अनुष्ठान केलं, दिवसभर कर्म केलं तर निश्चितच मृत्यूला पार करणार आहात. जर कर्मच केलं नाही तर काय करावं लागेल, भुकेनं मरावं लागेल. अगदी सोपा अर्थ काढला तर. तर कर्माच्या अनुष्ठानाने आपण मृत्यूला पार करू. ह्या पृथ्वीवरती आपण आपलं जीवन अधिक चांगल्या रीतीने जगू शकू. आणि ज्ञानाच्या अनुष्ठानाने काय होईल, ज्ञानाच्या अनुष्ठानाने आपण परमात्म्याला प्राप्त करू. म्हणजे अशा रीतीनं कर्म आणि ज्ञान ह्या दोन्हीचंही अनुष्ठान करणं आवश्यक आहे, असं 9 ते 11 ह्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता ह्याच पद्धतीनं 12 ते 14 हा 3 मंत्रांचा पुढचा टप्पा सुरू होतो. आपण बघूया पुढचा टप्पा काय आहे. हा 12 ते 14 जो टप्पा आहे तो 9 ते 11 ह्या मंत्रांशी खूप साधर्म्य ठेवणार आहे. त्यामुळे 9व्या मंत्रासारखाच 12वा मंत्र आहे, पण थोडासा बदल आहे. तिथं विद्येबद्दल आणि अविद्येबद्दल सांगितलं होतं, इथं देवता आणि परमेश्वर यांच्याबद्दल सांगणार आहे. म्हणजे फक्त 2 शब्दांची आदलाबदल करून हा श्लोक निर्माण झालेला आहे. अंधन तमः प्रविशन्ति ये संभूतिम उपासते ततो भूय इवते तमोय उ संभूत्याम रताः. म्हणजे इथे संभूती आणि असंभूती हे 2 शब्द विद्या आणि अविद्या ह्या 2 शब्दांच्या ऐवजी वापरलेले आहेत. तर आपण आता याचं उच्चारण बघूया. अंधं तमः प्रविशन्ति ये असंभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो य संभूत्यां रताः. हे झालं उच्चारण. पुढे याचा आपण अर्थ बघूया की परमात्म्याचं हे जर स्वरूप नीट व्यवस्थित समजावून नाही घेतलं तर काय होणार आहे. अंधम तमः प्रविशन्ति, अज्ञान रूप घोर अंधकारात प्रवेश करतो. जो देव, पितर, मनुष्य इत्यादींची उपासना करतो. ये असंभूतिम उपासते, म्हणजे जो देवांची उपासना करतो, जो पितरांची उपासना करतो आणि जो मनुष्यांची उपासना करतो. तर देव आपल्याला माहिती झाले की सूर्यदेव आहे, इंद्रदेव आहे, वायुदेव आहे, वर्षादेव आहे. तर अशा प्रकारचे जे सगळे देव आहेत, ह्या देवांची, ह्या शक्तींच्या ज्या देवता आहेत यांची उपासना करणारे अंधारात प्रवेश करतात, अंधकारात प्रवेश करतात. पितर म्हणजे आपले जे मृत झालेले आपले जे पूर्वज आहेत, ह्या पूर्वजांची जे पूजा करतात ते सुद्धा अंधकारात प्रवेश करतात. आणि जिवंत मनुष्यांची जी पूजा करतात ते सुद्धा काय होणार आहेत, अंधकारात प्रवेश करणार आहेत. पुढचं आपण अर्धवट ऐकलंय बरं का. तुम्ही पूर्ण अर्थ ऐकून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या मंत्राची दुसरी बाजू पण लक्षात येईल. तर ततो म्हणजे त्यापेक्षा सुद्धा, भूय इव अधिकाधिक अंधारामध्ये प्रवेश करतात. ते तमो म्हणजे देव, पितर आणि मनुष्याची उपासना करणारे ज्या अंधारात प्रवेश करतात त्याच्यापेक्षा सुद्धा घनदाट अंधारात प्रवेश करतात. कोण? जे अविनाशी परमेश्वराची प्रार्थना करतात. आता आपल्याला इथे पुन्हा मागासारखंच वाटेल की जे ज्ञानाची पूजा करतात ते कसे काय अंधारात जातील असं मगाशी वाटलं होतं. पण मग नंतर लक्षात आलं की अविद्या सोडून फक्त विद्येची आराधना करणं चुकीचं आहे. विद्या आणि अविद्या दोन्हीची आराधना करायला पाहिजे. तसंच इथे सांगताय की फक्त अविनाशी परमेश्वरामध्ये जर तुम्ही रत असाल तर तुम्ही काय करणार आहात, अजून अधिकाधिक अंधकारात प्रवेश करणार आहात. म्हणजेच फक्त आपल्याला देव, पितर, मनुष्य यांची उपासना करायची नाहीये, फक्त अविनाशी परमेश्वराची पण पूजा किंवा प्रार्थना करायची नाहीये. मग काय करायचंय तर ते आपण पुढे बघूया.
13व्या मंत्रात सांगतात. हा मंत्र 10व्या श्लोकात थोडा बदल करून 13वा मंत्र त्याप्रमाणेच आहे, थोडासा बदल आहे. अन्य देवाहुः संभवात अन्यात पुरसंभवात इति शुश्रुमधीराणां ये नस्तत् विचचक्षिरे. अन्यदेवाहुः संभवाद् अन्यदाहुरसंभवात् इति शुश्रुमधीराणां ये नस्तद्विचचक्षिरे. याचं उच्चारण झालं. आता याचा आपण अर्थ बघूया. हा श्लोक थोडा सोपा आहे अर्थाला. अन्यत एव आहुः वेगळंच फळ सांगतात. संभवात अविनाशी ब्रह्माच्या उपासनेचं. संभवात म्हणजे अविनाशी ब्रह्म, त्या अविनाशी ब्रह्माच्या उपासनाचं वेगळंच फळ सांगतात आणि विनाशशील देवपितरांच्या उपासनेचं वेगळंच फळ सांगतात. अन्यत आहुः असंभवात म्हणजे विनाशशील देव आणि पितर. तर दोन्हीचं फळ वेगळं वेगळं सांगितलं जाईल. सकाम उपासनेचं आणि निष्काम आणि अविनाशी ब्रह्माचा. इति शुश्रुमधीराणां येन तत् विचचक्षिरे. अशी आम्ही वचनं ऐकलेली आहेत धीर पुरुषांची. म्हणजे धीर पुरुषांनी आपल्याला सांगितलंय, काय सांगितलंय, की जे ढोंगी लोक असतात ते तुम्हाला दोन्हीचं वेगळं वेगळं फळ सांगतील. अविनाशी ब्रह्माच्या उपासनेचं वेगळं फळ सांगतील आणि विनाशशील देवपितरांच्या उपासनेचं वेगळं फळ सांगतील. पण त्या ढोंगी लोकांना च्या सांगण्याला तुम्ही काय होऊ नका, बळी पडू नका. धीर पुरुष काय सांगतात आपल्याला, की जे सत्य आहे ते त्याच्यापेक्षा वेगळंच आहे. ते सत्य आपल्याला त्या धीर पुरुषांनी व्यवस्थित रीतीनं समजावून सांगितलंय. काय सत्य आहे ते आपल्याला 14व्या श्लोकात ऐकायला मिळेल. तर हा श्लोक 11व्या श्लोकाप्रमाणेच आहे, थोडासा बदल करून. इथे आपल्याला देवता आणि परमेश्वराची चुकीच्या पद्धतीने जर उपासना केली तर त्याच्याबद्दल सांगितलंय. श्लोक आधी ऐकूयात आपण. संभूतिंच विनाशंच यस्तद्वेदो भयं सह विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्यामृतमश्नुते. असा हा मंत्र आहे 14वा. आता याचा आपण अर्थ बघूया. ह्या अंधकारातून बाहेर पडण्यासाठीचा उपाय काय, म्हणजे कुठल्या अंधकारातून, तर हे जर जाणलं नाही तर ते न जाणल्यामुळे जो अंधकार होतो तर त्यासाठीच सांगितलेलं आहे की संभूतींच विनाशंच यह तद वेद उभयंसह. अविनाशी परमेश्वराला आणि विनाशशील देवादिकांना सुद्धा संभूतींच विनाशंच म्हणजे अविनाशी परमेश्वर आणि विनाशशील देवदेवता. हे पहा, सगळ्या देवता विनाशशील आहेत. आपल्याला माहिती आहे सूर्याचा सुद्धा एक दिवस काय होणार आहे, अंत होणार आहे. हा वायू सुद्धा एक दिवस थांबणार आहे. म्हणजे सगळ्या देव आणि देवता ह्या विनाशशील असतात. तर ह्या विनाशशील देव आणि अविनाशी परमेश्वर ह्या दोघांनाही जो मनुष्य एकाच वेळी जाणतो, यह तत् वेद उभयंसह विनाशेन मृत्युम तीर्त्वा संभूत्या अमृतम अश्नुते. विनाशशील देवतांच्या उपासनेने मृत्यूला पार करतो आणि अविनाशी परमेश्वराच्या उपासनेने अमृताला प्राप्त करतो. म्हणजे मगासारखाच हा श्लोक आहे की अविद्येच्या उपासनेने मृत्यूला पार करतो आणि विद्येच्या उपासनेने परमात्म्याला प्राप्त करतो. तसं इथे पृथ्वीवर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ह्या ज्या विनाशशील देवता आहेत, सूर्यदेव आहे, वायुदेवता आहे, पर्जन्य देवता आहे, ह्यांच्या पण आपण काय केल्या पाहिजेत, पूजा केल्या पाहिजेत. त्यांच्याबद्दल पण आपल्या मनामध्ये थँक्स म्हणून एक उपकाराची भावना असली पाहिजे. ती जर भावना ठेवली तर आपण मृत्यूला पार करून जाऊ. म्हणजे ह्या पृथ्वीवरती आपण व्यवस्थित आनंदामध्ये आपलं जीवन जगू शकू. कारण त्या देवतांची आपल्याला खूप आवश्यकता आहे पृथ्वीवर आपलं जीवन जगत असताना. कोणत्या देवतांची? ह्या विनाशशील देवतांची. आणि अविनाशी परमेश्वर ह्या विनाशशील देवतांना सुद्धा जो निर्माण करतो
तो जो परमेश्वर आहे त्याची जर उपासना केली तर आपण त्याला जाऊन प्राप्त होऊ. म्हणजे अशा रीतीनं आपल्याला विनाशशील आणि अविनाशी अशा दोन्ही देवतांचं अधिष्ठान केलं पाहिजे किंवा त्या दोन्ही देवतांची पूजा केली पाहिजे असं हा मंत्र आपल्याला सांगतो. तर अशा रीतीनं आपण 9 ते 11 आणि 12 ते 14 ह्या 2 टप्प्यांमध्ये आपण 2 मंत्र किंवा 2 उपविभाग समजावून घेतले. आता आपण पुढे जाऊया 15व्या मंत्राकडे. तर 15 ते 17 हा तिसरा पुढचा विभाग सुरू झाला. तर ह्याच्यामध्ये परमेश्वराला आता एक मागणं मागितलंय. हा आपण पहिल्यापासूनचा आढावा घेऊ. पहिल्या मंत्रामध्ये आपण मूळ सूत्र पाहिलं. त्या सूत्राचं पालन केलं तर काय होईल हे दुसऱ्या मंत्रात पाहिलं. पालन नाही केलं तर काय होईल तिसऱ्या मंत्रात पाहिलं. त्यानंतर चौथ्या आणि 5व्या मंत्रात परमेश्वराचं स्वरूप जाणलं. पुढे त्या परमेश्वराचं स्वरूप जाणल्यानं काय होतं आणि न जाणल्यानं काय होतं हे आपण पाहिलं. आणि आता परमेश्वराला आपण मागणं मागायला लागलोय. तर 15, 16, 17 ह्या 3 मंत्रामध्ये आपण परमेश्वराला काही मागणं मागणार आहोत आणि 18व्या मंत्रामध्ये परमेश्वराचे आभार मानून ह्या उपनिषदाचा शेवट किंवा समाप्ती होणार आहे. म्हणजे आपण आता समाप्तीच्या दिशेनं चाललेलो आहे. तर काय म्हणतो हा 15वा मंत्र? हा 15वा मंत्र परमेश्वराची प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून परमेश्वराला मागणं मागतो. काय काय आहे मंत्र हा? हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम तत्वं पूषन्ना पावृणु सत्यधर्माय दृष्टये. बघूया त्याचं उच्चारण. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. तर याचा अर्थ बघूया आपण. परमेश्वराला प्रार्थना आहे, प्रार्थनेतून मागणं पण आहे. हिरण्मयेन पात्रेण म्हणजे हिरणमय पात्राने सत्यस्य सत्य स्वरूप परमात्म्याचे अपिहितम मुखम मुख झाकलं गेलेलं आहे. म्हणजे तो जो सत्य स्वरूप परमात्मा आहे तो परमात्मा झाकला गेलेला आहे. कशामुळे? तर हिरणमय पात्राने. हिरणमय पात्र म्हणजे काय? तर आपल्याला ही जी माया दिसते, ही जी सृष्टी दिसते, ह्या सृष्टीचं आपल्याला खूप आकर्षण आहे. भौतिक सृष्टीचं. नवीन गाडी असेल, नवीन बंगला असेल, नवीन मित्र मिळाला असेल तर आपल्याला काय होतं? त्याचं आकर्षण वाटतं. म्हणजे त्याला हिरणमय पात्र म्हटलेलं आहे. ही जी आकर्षक अशी सृष्टी आहे, ह्या आकर्षक सृष्टीमुळे परमात्म्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. पुढे काय म्हटलेलं आहे? तत्त्वं पूषण. त्या आवरणाला त्वं पूषण हे प्रकाशात्मक परमेश्वरा अपावृणु तुम्ही दूर करा. ते आवरण दूर करा. अपावृणु सत्य धर्माय दृष्टे आणि सत्य धर्माचं दर्शन करून द्या. म्हणजे परमेश्वराला मागणं मागितलंय की ते आवरण तुम्ही दूर करा. हे परमेश्वरा, ती जी माया आहे त्या मायारूपी आवरण दूर करा आणि सत्य धर्माचं आम्हाला तुम्ही दर्शन करून द्या. अशी प्रार्थना इथे केली. प्रार्थनाही केली आणि मागणंही केलंय. पुढच्या श्लोकात काय आहे अजून ही प्रार्थना आणि मागणं आपण बघूया. पूषण्ये कर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूहरश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि यो सावसौ पुरुष सोमहस्मि सोहमस्मि. पूषन्ने कर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि यो सावसौ पुरुषः सोहमस्मि. हा जो 16वा श्लोक आहे, हा 16वा श्लोक खूप महत्वाचा आहे. किंवा याच्यातलं जर तुम्ही शेवटचा शब्द पाहिला तर सोहम अस्मी. हा जो सोहम मंत्र ज्याचा आपण ऍडव्हान्स्ड मेडिटेशन कोर्स मध्ये उपयोग करतो, त्या सोहम मंत्राचा इथे उल्लेख आलेला आहे. पहा. तर बघूया आपण याची फोड काय होते आणि याचा अर्थ काय निघतो. तर परमेश्वराला प्रार्थना आहे आणि ह्याच्यामधून आत्मबोध पण व्यक्त केलेला आहे. तर काय प्रार्थना आहे? पूषण एकर्षे यम. हे भक्तांचे पोषण करणाऱ्या. पूषण म्हणजे काय? तर जो पोषण करतो. तर हे भक्तांचे पोषण करणाऱ्या एकर्षे
हे मुख्य ज्ञान स्वरूपा, हे एकुलत्या एक ज्ञान स्वरूपा. यम म्हणजे हे सर्वांच्या नियंत्या, जो सर्वांचं नियंत्रण करतो त्याला यम म्हटलेलं आहे. सूर्य, प्राजापत्य, व्यूहरश्मीन समूह, हे परमलक्ष स्वरूपा. सूर्य कशाला म्हटलंय की तो परमलक्ष आहे. प्राजापत्य म्हणजे प्रजापतीलाही जो शक्ती देतो तो आहे. व्यूहरश्मीन समूह, आपल्या किरण समूहाला व्यूहबद्ध करा. किंवा त्याचा दुसरा अर्थ असाही निघतो की आपली किरण आवरून घ्या. म्हणजे त्यांची इथं काय केली आहे, अगोदर खूप स्तुती केली आहे की हे भक्तांचं पोषण करणाऱ्या ज्ञान स्वरूपा, सर्वांच्या नियंत्या, परमलक्ष स्वरूपा, काय कर, तुझं तेज थोडस तू आवरून घे. कशासाठी, तर पुढची ओळ आपण बघूया. तेजः यत् ते रूपम कल्याणतमम, जे तेज ते अतिशय कल्याणकारी आहे आणि दिव्य आहे. तत् ते पश्यामी, तुझं तेच रूप मी पाहतो आहे. तत् ते पश्यामी, तुझं तेच रूप मी पाहतोय. कसं रूप, जे अतिशय दिव्य आहे. ते स्वरूप रूप मी पाहतो आहे, म्हणजे त्याचं मी ध्यान करतो आहे. यह असौ पुरुषः, जो तो परमपुरुष आहे, त्या परमपुरुषाचं मी ध्यान करतोय. तो मीच आहे असा मला अनुभव येवो. सह असम सह अहम अस्मी, तो मीच आहे. सोहम, असा मला अनुभव यावा अशी विनंती केलेली आहे. म्हणजे तो परमेश्वर मीच आहे असा मला अनुभव येऊ देत, अशी मला अनुभूती येऊ देत, मला त्या परमेश्वरासोबत एकरूप होऊ देत, अशी काय केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. किंवा मी तोच आहे असा मला अनुभव येतो आहे, असा आत्मबोध पण व्यक्त केलेला आहे. पुढे 17वा मंत्र आहे. मंत्र आपण थेट ऐकूया त्याचं उच्चारण. वायुरनिलममृतम् अथेदं भस्मान्तं शरीरम्. ॐ क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. याचं उच्चारण पाहिलं आपण. आता याचा अर्थ बघूया. वायुः अनिलम अमृतम अथ, हे प्राण आणि इंद्रिये. वायू कशाला म्हटलं जातं, की आपले जे प्राण आहेत त्या प्राणांची देवता वायू आहे. म्हणून हे प्राण आणि इंद्रिये अनिलम, अविनाशी अशा समष्टी वायू तत्वामध्ये प्रवेश करो. आता आपण उत्तरार्धामध्ये आलेलो आहे. तर काय तो ऋषी विनंती करतोय परमेश्वराला की माझे प्राण आणि माझी इंद्रिय अविनाशी अशा समष्टी वायू तत्वामध्ये त्यांचा प्रवेश होवो. इदम भस्मांतम शरीरम, हे शरीर माझं अग्नीमध्ये भस्म हो. म्हणजे आपल्याला जी 2 शरीर आहेत, खरं तर 3 शरीर आहे. कारण शरीर, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. तर माझं स्थूल शरीर आहे हे कशामध्ये भस्म हो, अग्नीमध्ये भस्म हो. माझं जे सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीर कशाला म्हटलं जातं, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, ह्या चारींनी मिळून जे शरीर बनलेलं आहे, तर ते तर भस्म होणार नाही. त्याचं काय हो, त्याचा समष्टी वायू तत्वामध्ये प्रवेश हो. आणि शेवटी जे माझं कारण स्वरूप आहे किंवा जो माझा कारण देह आहे, तिसरा देह, त्याचं काय हो, ते पुढे सांगितलेलं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. ओम क्रतो स्मर कृतम स्मर, हे सच्चिदानंद घन यज्ञमय भगवान, आपण मज भक्ताची आठवण ठेवा, मी केलेल्या कर्माची आठवण ठेवा. क्रतो स्मर कृतम स्मर, हे यज्ञमय भगवान, आपण मज भक्ताची आठवण ठेवा. म्हणजे हे प्रभू, हे परमेश्वरा, तुम्ही माझी आठवण ठेवा, म्हणजे मला तुमच्या सोबत एकरूप करून घ्या. अशा रीतीने हा इथे 17वा मंत्र संपलेला आहे. आणि 18वा मंत्र आहे. हा मंत्र अग्नीची प्रार्थना करतो. अग्नेनय सुपथाराये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान युयोध्यस्म जुहुराणमयनो भूयिष्ठाम तेनम उक्तिम विधेम. त्याचा आता शास्त्रशुद्ध उच्चारण. अग्नेनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान्
युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नम उक्तिं विधेम. हे झालं या शेवटच्या श्लोकाचं उच्चारण. आता त्याचा अर्थ आपण बघूया. अग्नीला प्रार्थना केलेली आहे, अग्ने नय सुपथा राये अस्मान. हे अग्नीच्या अधिष्ठात्री देवता, नय आपण घेऊन चला, सुपथा शुभ मार्गाने, अस्मान सर्वोच्च भक्तीचे धन अशा परमेश्वराकडे आम्हाला. म्हणजे आता जो माझा शेवटी कारण देह राहिलेला आहे त्या मला तुम्ही कुठे घेऊन चला, तर शुभ मार्गाने सर्वोच्च भक्तीचं धन असणारा जो परमेश्वर आहे त्याच्याकडे घेऊन चला. विश्वानी देव वयुनानी विद्वान. हे देव संपूर्ण कर्मांना जाणणारे आहेत. विद्वान म्हणजे काय, जो जाणतो तो. पुढे आपण पुढची ओळ बघूया. युयोधी अस्मत्, दूर करा आमचे. युयोधी म्हणजे दूर करा, अस्मत् आमचे. जुहुराणान नम येन, ह्या मार्गातील अडथळे. भूयिष्ठाम पूर्णपणे, आमचे ह्या मार्गातील अडथळे पूर्णपणे नाहीसे करा. ते नम उक्तीम विधेम, आपल्याला नमस्कारांचं वचन उच्चारतो. नम उक्तीम नमस्कारांचं वचन, विधेम उच्चारतो म्हणजेच आपल्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. म्हणजे अशा रीतीनं तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की जरी संस्कृत भाषा, संस्कृत मंत्र हे आपल्याला अवघड वाटत असतील तरी त्यांची ओळख नाही म्हणून त्यांची जर विभक्ती केली, त्यांना जर फोडलं आणि त्या फोडलेल्या मंत्रातल्या शब्दांना त्याच्या अर्थासोबत जोडलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मंत्रही सोपे आहेत, त्याचा अर्थही सोपा आहे आणि सगळं मिळून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वापरता येण्यासारखं सुद्धा आहे. तर 18वा मंत्र तर झाला, पण तरी पण आपण थोडं पुढे जाऊया. आता शांती मंत्र जो सुरुवातीला पण म्हटला जातो आणि शेवटी पण म्हटला जातो. तर असा हा शांती मंत्र. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. याचं पुन्हा एकदा आपण उच्चारण करूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. अशा रीतीने हा शांती मंत्र म्हटलेला आहे. आता आपण ह्या 18 मंत्रांमधून जे काही शिकलो त्याचा आपल्या सत्संगाची समाप्ती करण्यापूर्वी पुन्हा एकदा थोडक्यामध्ये आढावा घेऊया. तर पहिला मुद्दा आपण असा पाहिला की सर्वत्र भगवत दृष्टी. 1 ते 5 ह्या मंत्रामध्ये आपल्याला सर्वत्र भगवंताला पाहणं ही भगवत दृष्टी दिलेली आहे. काय आहे बरं ती भगवत दृष्टी? आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत की अखिल ब्रह्मांडामध्ये जे काही जड आहे, चेतन आहे, हे जे जड चेतन जगत आहे ते सगळं कुणी व्याप्त केलेलं आहे? ते ईश्वरानं व्याप्त केलेलं आहे. त्या ईश तत्वाच्या साक्षीनं त्याग बुद्धी ठेवून भोग्य वस्तूचा उपभोग घे. त्यागाची भावना ठेव, कायमस्वरूपी लक्षात ठेव हे जे काही आहे ते इदम न मम, हे माझं नाहीये, हे त्या भगवंताचं आहे. असं समजून आपल्या ताब्यात जे काही आहे त्याचा त्याग व्हावा अशा बुद्धीनं उपभोग घ्यायचा. म्हणजेच आपल्या जवळच्या सगळ्या वस्तू ह्या समाजाच्या कामामध्ये लावायच्या. ह्या प्रकारे कर्म केलं तर ते कर्म तुला बंधनकारक होणार नाही. आणि जे आत्मघात करतात म्हणजे जे याच्या विरुद्ध वागतात ते कुठल्या लोकाला जातात? अंधारानं भरलेल्या लोकाला जातात. परमेश्वर हा अचल आहे, मनापेक्षाही वेगवान आहे, सगळ्यांना जाणणार आहे.
देवांनाही न जाणता येणारं सर्वत्र सर्व सत्ताधारी सगुण आणि निर्गुण अत्यंत दूर अत्यंत समीप समस्त जगताच्या आत आणि बाहेर सुद्धा आहे. तर अशा रीतीनं आपण भगवंताला बघायचं आहे. ही झाली भगवत दृष्टी. त्याच्यानंतर पुढच्या 6 ते 8 ह्या श्लोकामध्ये ह्या परमेश्वराच्या प्राप्तीबद्दल सांगितलंय की जो याप्रमाणे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याला निरंतर पाहतो, सर्व प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याला पाहतो, तो कुणाचीही घृणा करत नाही. निरंतर परमात्म्याचा अनुभव करणाऱ्या पुरुषाला शोकही राहत नाही आणि मोह सुद्धा राहत नाही. म्हणजे घृणा करत नाही, शोक करत नाही, मोह करत नाही. तो महात्मा काय होतो? ज्ञानस्वरूप अशा परमेश्वराला प्राप्त होतो. 3 गोष्टी सांगितल्या. घृणा करत नाही, मोह शोक राहत नाही आणि ज्ञानस्वरूप परमेश्वराला प्राप्त होतो. पुढे 9 ते 14 या श्लोकामध्ये काय सांगितलंय की विद्या आणि अविद्या दोन्हीचा समुच्चय करणं आवश्यक आहे. तसंच देव आणि परमेश्वर, देवता आणि परमेश्वर ह्या दोन्हीचाही समुच्चय करणं आवश्यक आहे. ज्ञानाचा आणि ज्ञानाच्या आणि कर्माचे अभिमानी जे आहेत त्यांना ईश्वराची प्राप्ती होत नाही. धीर पुरुष काय करतो? ज्ञान आणि कर्म या दोन्हीचं तत्व जाणून घेतो आणि मृत्यूला पार करतो. त्यानंतर दुसऱ्या 3 श्लोकात काय सांगितलंय की सगुण आणि निर्गुण यांचे जे अभिमानी आहेत त्यांना सुद्धा ईश्वर प्राप्ती होत नाही. तर सगुणाचं आणि निर्गुणाचं तत्व एकत्रित रीतीनं जो जाणतो तो परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणजे समुच्चय करणं कसं महत्वाचं आहे ते आपण इथे पाहिलं. त्यानंतर 15 ते 18 म्हणजे शेवटचा टप्पा, याच्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. काय प्रार्थना आहे की त्या लोभस अशा दिसणाऱ्या प्रकृतीच्या आड लपलेल्या परमेश्वरा, तुम्ही आम्हाला सत्य धर्माचं दर्शन करवून द्या. तुझ्या त्या रूपाचं मी ध्यान करतो आहे. मी सुद्धा तोच आहे. सो अहम. मला असा अनुभव येवो. हे यज्ञमय भगवंता, तुम्ही माझ्या भक्ताची आठवण ठेवा. हे अग्नीच्या देवता, ह्या मार्गातील मला येणारे सगळे अडथळे तुम्ही दूर करा. सर्वोच्च भक्तीचं धन असा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराकडे आम्हाला घेऊन चला. आपल्याला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. अशा रीतीनं इथे 15 ते 18 ह्या श्लोकामधून एक पुन्हा पुढचा आढावा घेतलेला आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करू ज्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत हे ज्ञान आलं. पहिली आभाराची स्लाइड तर आपण पाहिलीच होती, पण आता इथे आपण पहिल्या श्लोकाकडे पुन्हा एकदा बघूया जो सगळ्यात महत्वाचा आहे. ईशावास्यम इदम सर्वम. हे जे काही आहे ते सगळं त्या भगवंतानं काय केलेलं आहे? आच्छादित केलेलं आहे. यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिताः. त्या सगळ्याचा उपभोग घ्यायचा आहे. कसा? त्याग करून. मा गृधः कस्य स्विद्धनम. हे जे काही धन आहे म्हणजे जमीन रूपी धन, धन रूपी धन, देह रूपी धन, हे सगळ्या प्रकारचं जे काही धन तुझ्या जवळ आहे त्याचा तू काय करू नको? मा गृधः. त्याचा तू लोभ धरू नको. अशा रीतीनं हा पहिला मंत्र अतिशय महत्वपूर्ण, त्याचं आपण पुन्हा एकदा पुनरावलोकन केलं आणि आता आपण आपल्या सत्संगाची समाप्ती करूया. जय गुरुदेव. हा फक्त आपण आढावा घेतलाय, आपण फक्त त्याचा आराखडा पाहिलाय. जसं आपण एखाद्या घराचा आराखडा बघतो की किचन रूम कुठे आहे, डायनिंग कुठे आहे, बेडरूम कसा आहे, तो आपल्याला आराखडा पसंत आहे का? तो आराखडा पसंत आला की मग काय करतो आपण? त्या बिल्डरकडे फ्लॅट बुक करतो किंवा आर्किटेक्टला सांगतो की हे बंगल्याचं ड्रॉइंग ठीक आहे, आता तुम्ही याच्याप्रमाणे बंगला बांधायला सुरुवात करा. तर तसं आता आपल्याला ह्या आराखड्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करायची. तर पुढचा एक संपूर्ण महिना ईशावास्योपनिषद अशा प्रकारचा गुगलवरती सर्च द्यायचा, गुगलच्या युट्यूब वरती, आणि दररोज संध्याकाळी 1 तास तुम्ही ह्या टेलिव्हिजनवरच्या बातम्या, सिरियल्स काही पाहण्याची आवश्यकता नाही. त्याच्याऐवजी काय करायचं? युट्यूबला हे जोडायचं आणि वेगळ्या वेगळ्या स्वामीजींची व्याख्यानं आहेत. एका मंत्रावरती ते 1 तास बोलतायत. आज आपण 2 तास, 1.5 तासामध्ये 18 मंत्र पाहिले. स्वामी अक्षरशः एका मंत्रावरती 1 तास बोलतात.
तर 2 ते 3 वेगळे वेगळे स्वामी आहेत ज्यांचं मी व्याख्यान मागच्या महिन्याभरात ऐकली. त्यांची नावं पण मी तुम्हाला ग्रुपवरती सांगेन. तर येत्या महिनाभरामध्ये तुम्ही ह्या उपनिषदाचा आणखीन सखोल अभ्यास करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. आज ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण भगवंताला विठुरायाला प्रार्थना करूया की येत्या पूर्ण वर्षभरामध्ये आम्हाला तू ही सगळी उपनिषद सोपी करून सांग, समजावून सांग. सगळ्या ज्ञानाच्या सुविधा आपोआप आमच्या समोर उलगडून ठेव. सगळ्या संधी आम्हाला उपलब्ध करून दे. आम्हाला बुद्धी दे, आम्हाला वेळ दे, जेणेकरून हे उपनिषदामधलं ज्ञान आमच्या अंतःकरणामध्ये उतरेल आणि आम्हाला सुद्धा परमेश्वराची प्राप्ती होईल. जय गुरुदेव.